ठीक आहे. तर आपण लूप्स कडे होतो. तर आपल्याला काय करायचंय आता इथून पुढे आपल्याला काय चालू करायचंय आजपासून. तर आपल्याला लूप्स कम्प्लीट करायचे होते पण आपला आता गॅप पडलाय तर त्याच्यामुळे आपण सगळे रिवाइज करू. ठीक आहे. टोटली मी नवीन एक क्लास घेतो. क्लास वगैरे पॅकेज वगैरे कशी घ्यायची तेच लक्षात आहे ना? हो सर. तर ठीक आहे, एक आपण नवीन प्रोजेक्ट घेऊ, परत फ्रेश स्टार्ट करू. ठीक आहे. फाईल मध्ये गेलो, पहिले फर्स्टली इक्लिप्स ओपन केला मी. इक्लिप्स मध्ये फाईल न्यू, न्यू मध्ये आपल्याला काय एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, एक जावा प्रोजेक्ट. फर्स्टली जावा प्रोजेक्ट घेतला. तर जावा प्रोजेक्टला आपण नेम देऊ की जानेवारी स्टार्ट. ठीक आहे. ठीक आहे. जावाचा आपण 17 व्हर्जन घेतोय. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण सिंपल प्रोजेक्ट घेतला. एक जावा जानेवारी स्टार्ट म्हणून एक प्रोजेक्ट घेऊ आपण. त्याच्यामध्ये आपण काय करू, जावाचं स्टँडर्ड एडिशन आता 21 पासून स्टार्ट करू. ठीक आहे. आपण आतापर्यंत 17 वापरत होतो. आता इथून पुढे आपण 21 वापरू. ठीक आहे. ते पण त्याच्यानंतर टोटली हे करायचं, सिंपल फिनिश करायचं. एक प्रोजेक्ट क्रिएट होईल. झालं, इथं जॅन स्टार्ट नावाचा एक प्रोजेक्ट क्रिएट झाला. ठीक आहे. तर ह्या प्रोजेक्ट मध्ये काय करायचं आपल्याला, ह्या एसआरसी वरती एक राईट क्लिक करायचं. इथे डायरेक्टली क्लास आहे बघा, हा डेमो क्लास आहे, तो आधीच क्रिएट केलेला आहे. आपल्याला काय करायचंय, सिंपल ह्याच्यावरती राईट क्लिक करायचंय, न्यू न्यू, आणि काय करायचंय, एक पॅकेज घ्यायचंय. आता पॅकेज का, तर पॅकेज मध्ये बंडल्स ऑफ म्हणजे आपण मल्टिपल क्लासेस आपण एका पॅकेज मध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. आपण पॅकेजेस इम्पोर्ट करतो त्याच टाइप मध्ये. आपल्याला एक पॅकेजला नाव द्यायचंय सिंपल. आता आपण रिवाइज करतोय, आपण कोर जावाची कन्सेप्ट रिवाइज करतोय, तर कोर जावा नावाने आपण एक पॅकेज देऊ. सिंपल मी फिनिश करतो. त्याच्यामध्ये पॅकेजच्या आतमध्ये आपल्याला काही क्लास येईल. फर्स्टली आपण बेसिक साठी एक क्लास घेऊ. बेसिक आपण जे कोर जावाचे जे बेसिक्स येतात, जसं की डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, आपण टोटली रिवाइज करणार आहे की ते कसे काय वर्क होतात, काय होतं. ठीक आहे. आता मी टोटल नॉर्मल बेसिक्स म्हणून एक क्लास घेतो आणि एक पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, जिथून आपली मेथड म्हणजे क्लासचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं, ती बाय डिफॉल्ट घेतो, जेणेकरून आपल्याला जी की ऍड करावं लागते. ठीक आहे. झालं सिंपल. ह्याच्या आपला जो काय म्हणतात त्याला, बॉयलर पेटचा कोड एक क्लास जावाचा कोड तुमची स्क्रीन स्टॉप झाली, म्हणजे ते काही दिसत नाहीये. मला दिसते क्लिअर. हो सर. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचे, आता बेसिक्स आपल्याला सगळे टोटली कव्हर अप करायचे. फर्स्टली आपण काय शिकलो होतो, फर्स्टली व्हेरिएबल्स काय असतात, राईट आहे. व्हेरिएबल्स काय असतात, आपल्याला समजा कोणताही डेटा एखाद्या जागेवरती स्टोअर करायचा आहे, तर स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे हे लागतं, व्हेरिएबल्स लागतात. समजा तुम्हाला इंटिजर टाईपचा डेटा, जसं की आपण नंबर्स येतात, तर नंबर्स तुम्ही कशामध्ये स्टोअर करणार. नंबर्स कशा असतात, डेसिमल नंबर्स असतात. प्लस त्याच्यानंतर डेसिमल नंबर्स म्हणजे समजा पॉईंट मध्ये जे नंबर आहेत ते. त्याच्यानंतर इंटिजर नंबर म्हणजे होल नंबर्स 1 2 3 4 असे. तर ह्यांना स्टोअर करण्यासाठी एक जागा पाहिजे ना आपल्याला. समजा आता कोणताही डेटा वापरायचा आहे तर त्याला आपल्याला एक छोटीशी जागा द्यावी लागेल. त्या जागा देण्यासाठी आपण व्हेरिएबल्स वापरतो. ठीक आहे. तर व्हेरिएबल्स वापरतो म्हणजे काय करतो, समजा आता तुम्हाला काय करायचं, ऍडिशन करायचे. सिंपल कॅल्क्युलेटरचा विचार करा. ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस बघा तुम्ही काय करता, 1 2 3 4 अशा आकडे करतात. त्यात प्रत्येक वेळेस एक 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 व्हेरिएबल क्रिएट झालेला असतो, कारण ती प्रत्येक व्हॅल्यू एका जागेवरती स्टोअर होत असते. तसंच जर तुम्हाला ऍडिशन करायचे, काय करायचे, तर तुम्हाला एखादा डेटा, त्या डेटावरती काम करायचंय, तर त्या डेटा टेम्पररी तरी स्टोअर करायसाठी एक जागा लागते. तर त्या जागा म्हणजे आपण ती व्हेरिएबल क्रिएट करतो. ठीक आहे. आता समजा मी इंटिजर टाईपचा डेटा घेतोय, तर इंटिजर टाईपचा जेव्हा डेटा घेतोय मी, तर तो
इंटिजर टाईपचा डेटा तो त्याला इंटिजरची साईज जी आहे, जी की आपली ठरवलेली आहे की इंटिजरचे जर एखादा इंटिजर व्हेरिएबल क्रिएट झाला तर त्याला काय करा तुम्ही एक 4 बाईटची साईज क्रिएट करून द्या. कुठे? आपल्या मेमरीमध्ये. कुठे मेमरीमध्ये? हीप मेमरीमध्ये. तर हीप मेमरीमध्ये एक जर इंटिजर ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला तर ह्या ए नावाचा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल साठी एक 4 बाईटची जागा क्रिएट होईल. तुम्ही सिंपल हे करा. समजा आपल्या घरात एखादा नवीन पाहुणा आला, टेम्पररी राहायला आला, तर आपण त्याला एक गेस्ट हाऊस मध्ये किंवा कुठेतरी जागा देतो टेम्पररी. ठीक आहे. मग तू ये, तू राहा, तुझं काम कर आणि तू निघून जा. तसंच समजा तुम्हाला एखादी गोष्ट वापरायची नंतर त्याला अनयूज करायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? एक व्हेरिएबल क्रिएट करायला लागतो. मग व्हेरिएबल क्रिएट केला तर एक त्या साईजची डेटा हे करा. समजा आता तुमच्याकडे येणारं एखादं वृद्ध माणूस आहे, तर त्याच्यासाठी वेगळी जागा असणार आहे. इव्हनली तुमच्याकडे एखादा मोठा माणूस आला तर त्यासाठी वेगळे. तर त्या टाईप मध्येच जसं डेटा येईल तुमच्याकडे तशी तुमची जागा डिस्ट्रीब्युट होईल. समजा इंटिजर टाईपचा डेटा आला तर त्याला किती बाईटची साईज भेटेल? 4 बाईटची. ठीक आहे. तर हा 10 कशात जाणार? तर 4 बाईट्स मध्ये जाणार. जर त्याच जागेवरती जर तुम्हाला आता समजा फ्लोट नंबर आला, फ्लोट बी इज इक्वल टू 10.5. आता त्याच्यानंतर इथे काय झालं बघा, 10.5 ला पुढे काय आलं? एरर आला. का एरर आला? तर आपण एक कन्सेप्ट बघितला होता, तुम्हाला आठवते का? जर तुम्ही डेसिमल पॉईंटच्या पुढे जर एफ नाही लावलं तर ती व्हॅल्यू फ्लोट म्हणून घेतली जात नाही. ती काय म्हणून घेतली जाते? डबल म्हणून घेतली जाते. डबल. त्याच्या पुढे काय द्यायला लागेल मग आपल्याला? एफ द्यावं लागेल. ठीक आहे. फ्लोट झाले. तर फ्लोटच्या जागेवर आता तुम्हाला कॅरेक्टर घ्यायचे, तर कॅरेक्टर साठी आपण काय वापरतो? कॅर. ठीक आहे. कॅर सी एच इज इक्वल टू कॅर. आपण कॅरेक्टर कशासाठी वापरतो? ज्यावेळेस आपला ग्रेड सिस्टीम वगैरे द्यायची असेल तर, बरोबर आहे. कॅरेक्टर त्यासाठी. आता तुम्हाला ह्याची माहिती असेल की इंटिजर साठी आपल्याला एक 4 बाईटची साईज असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर फ्लोट असेल तर फ्लोट साठी पण आपली किती बाईटची साईज असते? 4 बाईट्स. पण जर कॅरेक्टर असेल तर किती बाईटची साईज असते? 2 बाईट्स. ह्या मेमरी मधल्या साईज येतात. सगळ्यात छोटे युनिट असतं ना आपल्या मेमरीचं, तुम्ही जे रेग्युलर मोबाईल वापरताय, कोणती गोष्ट वापरताय, तर त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट म्हणजे बीट्स. ठीक आहे. तर त्या 8 बीट्स म्हणजे 1 बाईट. ठीक आहे. तर 1 बाईट त्याच्यानंतर म्हणजे 1 बाईट मध्ये जर 1 बाईट मध्ये 8 बीट्स बसताय तर 8 बीट्स ह्या 10चं काय होतं माहिती का? 10चं कन्व्हर्जन होतं. आता तुमच्या सिस्टीमला माहित नसतं की हा 10 काय, त्याला माहित नाहीये की सिस्टीम मध्ये की 10 काय आहे, 12 काय आहे, ए काय बी काय, त्याला काहीच माहित नसतं. त्याला काय माहिती असतं? फक्त बायनरी नंबर. बायनरी सिस्टीम तुम्हाला माहिती असेल, मशीन लेवल लँग्वेज की 0 1 0 1 0 1 एवढीच असते. तर ज्यावेळेस आपण कंपाईल करतो एखादा प्रोग्राम तर त्याचं कंपायलेशन झाल्याच्या नंतर तो जातो आपला त्या डॉट क्लास फाईल मध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस जेव्हीएम त्याला कन्वर्ट करून देतो सिस्टीमला, तर तो कशात कन्वर्ट करून देतो? 0 1 0 1. आपण बघा इंटर्नशिप मध्ये पण शिकलो होतो की 0 1 0 1 कन्व्हर्जन शिकलो होतो बघा, नंबर्स बायनरी मध्ये. तर ह्याच्यामध्ये पण सेम होतं. त्याच्यानंतर आपण ते पीडीएफ मध्ये पण बघितलं होतं. मी ती पीडीएफ पण दाखवतो. आर्किटेक्चर लक्षात आहे का? विसरला? आहे सर लक्षात. आर्किटेक्चर विसरलं नाही पाहिजे. डेटा टाईप. व्हेरिएबल्स बघत होतो आपण. काय असतं? व्हेरिएबल एक पांढऱ्यासारखं असतं ज्यामध्ये डेटा आपण स्टोअर करतो. हे लक्षात आलं? आणि आपला क्लास आहे, त्या क्लास दोनच गोष्टींनी बनलेला आहे. एक तर व्हेरिएबल्स आणि मेथड्स. आणि त्या व्हेरिएबल्सला किती साईजची जागा द्यायची, त्याला कुठं ठेवायचा, कुठं त्याला ठेवायचं हे कोण ठरवतं? हे डेटा टाईप्स होतं. मग काय जावाचे आता त्याच्यानंतर हे डेटा टाईपचं काम, कोणते कोणते डेटा टाईप्स आहेत आपले? इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, लॉंग, शॉर्ट, बाईट आणि बुलियन. सगळ्यात छोटं युनिट म्हणजे मेमरीचं 1 बीट. सॉरी, त्याच्यानंतर 1 बीटच्या नंतर काय आलं? 8 बीट्स आल्या तर 1 बाईट झालं. ठीक आहे. आता पुढे
ज्यावेळेस आता एखाद्या सिस्टीम मध्ये आपण नंबर स्टोअर करतो, तर नंबर स्टोअर केल्याच नंतर बघा ह्या प्रोग्राम मध्ये दाखवतो मी तुम्हाला काय केलंय आपण इंट एक्स इज इक्वल टू 20 घेतलंय. तसंच आपण इथे काय घेतलं होतं, इंट ए इज इक्वल टू 10 घेतलंय. हे निग्लेक्ट करा कारण ह्याचे साईज तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त दिलंय. इंट ए इज इक्वल टू 20. तर ह्याचं एक्झाम्पल किती इथे 20 आहे, तर मी इथे 20 करतो सिंपल. ठीक आहे. आता कसं स्टोअर होणार माहिती का मेमरी मध्ये जाऊन इंट एक्स इज इक्वल टू 20 तिथे इंट ए इज इक्वल टू 20. तर काय होणार तुमच्या ह्या 20चं कन्व्हर्जन होणार. बायनरीचं कन्व्हर्जन बघा झालं इथं. काय केलं बायनरीचं कन्व्हर्जन झालं. ह्या 20चं बायनरी कन्व्हर्जन काय होणार 0 0 0 1 0 1 0 0. ह्याचं 8 बिट्स मध्ये बसलंय बघा. 1 2 3 4 5 6 7 8. हे एक बीट्स मध्ये बसले. पण तुमच्याकडे आता मेमरी किती क्रिएट झाली तुमच्या ज्या हीप मेमरी मध्ये जे स्टोरेज झालं त्या स्टोरेज मध्ये पहिल्यांदा तर काय होणार तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्याच नंतर त्याच्यामध्ये एक शॉर्ट मेमरी क्रिएट होणार. त्या मेमरी मध्ये 4 बाईटची साईज होणार कारण तुम्ही इंटिजर डिक्लेअर केलं. त्या 4 बाईट्स मध्ये एका बीट्स मध्येच हे बसले. ह्या 3 बाईट्स आपल्या मोकळ्याच राहिल्या. ठीक आहे. एवढी साईज त्याची आहे. म्हणजे तुम्ही ह्या 3 बाईट्स अजून बरचतोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू शकता. ज्यावेळेस त्याची साईज संपल तर त्यावेळेस आपल्याला काय वापरायला लागणार लॉंग वापरायला लागणार. ठीक आहे. कारण ती मोठी इंटिजर व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हे कळलं आता हे स्टोअर कसं होणार आहे. व्हेरिएबल्स कसा स्टोअर होतो कसा डिक्लेअर केल्याच्या नंतर जाणार आहे. आणि ज्यावेळेस मग तुम्ही त्याला ऍक्सेस करता ज्यावेळेस तुम्हाला लागतंय की हा कामाला लागतो तर त्यावेळेस काय होणार आहे आपल्या सिस्टीम मधून त्याला त्याच्या लोकेशनला जातो आपलं हे ते लोकेशन वरून त्याची व्हॅल्यू घेऊन येणार आणि मग त्याला काय करणार युज करून त्याच्यानंतर मग आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. आता जसं हे हे लक्षात ठेवा जसं इंटिजर साठी तसं इथं जर फ्लोट आलं असतं तर 4 बाईट्स चालू असते. पण इथं जर कॅरेक्टर आलं असतं तर इथे हे 4 बॉक्स आलेत ना हे 4 बॉक्सच्या ऐवजी 2च बॉक्स झाले असते. ठीक आहे. आता कॅरेक्टर कसं स्टोअर होतं तुम्हाला सांगतो. कॅरेक्टर आता समजा इथं बी इज इक्वल टू कॅरेक्टर सीएच इज इक्वल टू काय केलंय आपण ए केलंय. आता इथे इमॅजिन करा की इथे 2च बॉक्स आहेत. ठीक आहे. हे 2 काढून टाका. ठीक आहे. तर इथे 2च बॉक्स येतात. तर ह्या 2 बॉक्स मध्ये काय स्टोरेज होतं ह्या ए चा आस्की व्हॅल्यू किती आहे. आता तुम्हाला ए ची आस्की व्हॅल्यू माहिती असेल 65 बरोबर. मग ज्या येस वेळेस सर. हा तर 65चं कन्व्हर्जन होणार ह्या बायनरी मध्ये आणि 65चं कन्व्हर्जन झालं तर मग त्याच्यानंतर ते कन्व्हर्जन जाऊन कशा स्टोअर होणार ह्या 1 बाईट मध्ये. तिथे पण आपली 1 बीट शिल्लकच राहते. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठी कॅरेक्टर व्हॅल्यू वापरताल जसे की 128च्या वरती तर ते आपली राहतील 2 बीट्स मध्ये. ठीक आहे. सॉरी 2 बाईट्स मध्ये. कारण एका बाईटची व्हॅल्यू किती असते आपली 8 बिट्स. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मेमरी विचारलं कोणी त्यांना सांगायचं की बीट्स आहेत आणि त्याच्यानंतर 8 बीट्स म्हणजे आपली 1 बाईट. हे मेमरीचं हे लक्षात बाय. ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला कन्सेप्ट माहितीच होतं की ज्यावेळेस आपण व्हेरिएबल्स वापरतोय तर व्हेरिएबल्स समजा आता तुम्हाला एक लक्षात ठेवा की समजा तुम्ही एखादं इंटिजर टाईपचा डेटा देताय तर तुम्हाला ज्यावेळेस रिटर्न येईल त्या मेथड कडून तर त्यावेळेस पण तुम्हाला कशात घ्यायचंय त्याला इंटिजर मध्येच घ्यावं लागेल. बरोबर आहे. लिक्विड फॉर्मॅट मध्ये एखादा मटेरियल दिला तर तो लिक्विड फॉर्मॅट मध्येच रिटर्न करतो ना आपण. येस सर. हा तर त्याच टाईप मध्ये ज्या टाईपचं डेटा असेल त्या टाईपचं आपल्याला तिथे भांडं ठेवावं लागेल. ठीक आहे. सिंपल आहे. तर त्याच्यानंतर आपण काय बघितले होते ऑपरेटर्स बघितले होते. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर रिलेशनल कशा असतात की बाबा एखादी गोष्ट छोटी आहे आपल्यापेक्षा की मोठी आहे. आता आपल्या घरातलं रिलेशन बघा आपण आणि आपला एक छोटा भाऊ असतो तर त्यावेळेस काय होणार तुमच्यापेक्षा तो छोटा आहे तर तिथे कोणता सिम्बॉल युज होणार लेस दॅन. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन कोण मोठे असेल तर आपण सेम एजचं असेल तर इक्वल टू. बरोबर आहे. लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू. त्याच्यानंतर नॉट इक्वल टू आणि इक्वल इक्वल टू. हे इक्वल इक्वल टू कशा वापरायचं ज्यावेळेस कम्पॅरिझन करायचे तुम्हाला त्यावेळेस. हे नॉट इक्वल टू जर ते नॉट इक्वल टू असेल तर मग पुढची आपली प्रोसेस करण्यासाठी. ठीक आहे. हे युनरी ऑपरेटर्स येतात जे की इन्क्रीमेंट डिक्रीमेंट असतात. लॉजिकल अँड ऑर तुम्हाला हे माहितीच असतील अँड आणि ऑर कधी वापरतात. अँड म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजेत त्यावेळेस. आणि ऑर कधी वापरतो आपण ज्यावेळेस तुम्हाला त्या दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन. आता बीट वाईज ऑपरेटर कधी वापरतो ज्यावेळेस तुम्ही तुमचे जे म्हणजे बीट्स वाईज सरकवायचं असतं. समजा तुम्हाला बघा आता बीट वाईज म्हणजे बायनरी मध्ये बीट्स असतात आपले
त्या बीट्स वाईज जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर तुम्ही काय वापरणार, हे अँड ऑर, त्याच्यानंतर हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, हे सगळं आपण त्यावेळेस वापरतो. त्याच्यानंतर टर्नरी ऑपरेटर्स आहेत, हे टर्नरी ऑपरेटर्स पण आपण बायनरी मध्येच कन्वर्ट करून युज करतो. हे दोन राहिलेत आपले, ते आपण पुढे घेणार आहे ज्यावेळेस आपले लूप्स आणि ते कम्प्लीट होतील त्यावेळेस. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय? येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर येस सर. त्याच्यानंतर आपण येस सर. कंट्रोल स्टेटमेंट्स बघितले. इफ एल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर स्विच स्टेटमेंट, इफ एल्स आणि स्विच स्टेटमेंट, त्याचे एवढेच आपले कंट्रोल स्टेटमेंट आहेत. बाकीचे फॉर, व्हाईल, नेस्टेड फॉर आणि व्हाईल आणि डू व्हाईल हे लूप्स आहेत. ठीक आहे. इथे फक्त हे लक्षात ठेवा, इफ एल्स आणि स्विच स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट काय करतं, तुम्हाला आपण ज्यावेळेस एखादं स्टेटमेंट वापरतो, इफ मला जर म्हणजे समजा मी कॉलेजला गेलो तर मी काय करणार आहे, लेक्चर अटेंड करेल. ठीक आहे. पण कधी, इफ ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाताल तेव्हा. मग तसंच इकडं समजा तर बघा, तुम्हाला एखादी कंडिशन लावायची की तुमच्याकडे येणारे काही स्टुडंट्स येतात, त्यांचं एज हे तुम्हाला 20+ पाहिजे. ठीक आहे. किंवा वोटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल आहे तेव्हा, वोटिंग सिस्टीम मध्ये काय असतं, आपले वोटिंग सिस्टीमचं एज जर लेस दॅन इक्वल टू जर 18 असेल, म्हणजे 18 किंवा 18 पेक्षा पुढे असेल, ठीक आहे, किंवा 18 पेक्षा ग्रेटर असेल, तरच तो काय वोटिंग साठी इलिजिबल आहे. तर तुम्हाला तर तिथे कंडिशन लावायचे त्यावेळेस की जे आमच्याकडे माणसं येतील त्यांना 18+ पाहिजे, ते तरच त्यांना वोटिंग साठी तुम्ही इलिजिबल करा, किंवा त्यांना जे आपण ओळखपत्र देतो वोटर आयडी ते पण त्यांना अलोकेट करा. तर त्यावेळेस आपण सिस्टीम मध्ये वोटिंग साठी समजा सिस्टीम बनवली की तुम्ही ऍप्लिकेशन स्वतः फिल करा. तर त्यावेळेस समजा एखादा रॅन्डम जरी 16 एज असणारा जरी अप्लाय करायला गेला, त्याने आधार कार्डची डेट टाकली तर त्याचा एज हे 18 पेक्षा छोटा असेल, तर त्याला मेसेज वगैरे वेगळा प्रिंट करण्यासाठी आपल्याला समजा सिस्टीम बनवायची, तर आपण कोणतं स्टेटमेंट वापरणार तिथे, इफ स्टेटमेंट. जर त्याचं एज 20 पेक्षा जास्त असेल तर, सॉरी 20 म्हणतोय, जर 18 पेक्षा जास्त असेल तर त्याला एलिजिबल टू वोट असं मेसेज करा. अदरवाईज लहान असेल तर तिथे दुसरं हे करा. तर तिथे कोणता कन्सेप्ट येतो, इफ एल्स. जर असेल तर एलिजिबल टू वोट, आणि जर नसेल तर तिथे इफ एल्स येणार. इफ एल्स मध्ये काय, जर नसेल तर इथे एल्स येणार. एल्स मध्ये काय येणार, तिथं यू आर नॉट एलिजिबल टू वोटिंग. ठीक आहे. इफ एल्स दाखवतो मी तुम्हाला. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. टेक अ 2 इंटीजर ए अँड बी ऍज अ इनपुट आणि प्रिंट द मॅक्स नंबर ऑफ 2 नंबर. आता काय केलं इथे, स्टेटमेंट काय आपलं की 2 इंटीजर घेतलेत. 2 इंटीजर घेतलेत म्हणजे 2 होल नंबर घेतलेत आपण, 1 2 3 पण म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंटचे नंबर वगैरे कोणतेच येणार नाही. तर त्याच्यामध्ये 2 इंटीजर्स घेतलेत, ए आणि बी. ठीक आहे. तर ए आणि बी ला आपण काय केलं, इथे अज्युम करायला लावले आणि आपण आपले व्हॅल्यू द्यायला लावले. ठीक आहे. प्रिंट द मॅक्स ऑफ 2. ह्याच्यामधला कोणता मॅक्सिमम नंबर आहे तो आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. तर कसं करणार, एक्स अँड वाय आर नॉट इक्वल. बरोबर आहे, कारण जर आता मॅक्स म्हणल्यावरती आपल्याला अजून करावं लागेल की एक्स आणि वाय हा आपला इक्वल नाहीये, तो छोटा किंवा मोठा असेल. तर समजा आपण इनपुट दिलं की एक्स इज इक्वल टू 5 आणि वाय इज इक्वल टू 7. आता हे आपण दिले, सिस्टीमला माहिती का हे 5 दिले का 7 नाहीये, पण आउटपुट आपलं काय 7 येणार आहे ग्रेटर. तर त्यासाठी क्लास कसं बनवावं लागेल आपल्याला, क्लास इंटीजर म्हणून घ्यावं लागेल. त्याच्यात पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे घेतलं आपण, आणि काय केलं आपण, इंटीजर 5 इंटीजर वाय. आता तुम्हाला ज्यावेळेस डिक्लेअर करता ना इंट 5 तर इंट वाय इज इक्वल टू 7, तर तुमच्या डोक्यात लगेच फिरलं पाहिजे. मेमरीमध्ये गेला, एक्स नावाची एक व्हेरिएबल क्रिएट झाला, एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला, त्याच्यामध्ये आता इंटीजर आहे तर 4 ब्लॉक क्रिएट झाले. आपण मगाचं स्ट्रक्चर आठवायचं डायरेक्ट, गोल एक ऑब्जेक्टच्या आतमध्ये 4 ब्लॉकचा एक ब्लॉक आणि त्याच्या आतमध्ये एक बॉक्स, त्या बॉक्समध्ये ह्या 5 ची व्हॅल्यू जाऊन स्टोअर झाली. कळलं, हे प्रत्येक वेळेस आठवलं पाहिजे. त्याच्यानंतर वाय साठी बी सेम, तिथे जाणार. त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला, त्यात 4 ब्लॉकचा डेटा मेमरी क्रिएट झाली, त्यात 4 बाईटच्या मध्ये, एक बाईट्स मध्ये हे 7 जाऊन बसला. कोणत्या फॉर्मॅटमध्ये बसला, बायनरी फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर मग काय करणार आहे आपण, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ज्यावेळेस तुम्ही इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय करताय तर इथे एक्स ची व्हॅल्यू आपली 5 आहे, वाय ची व्हॅल्यू 7 आहे. तर ही स्टोर आहे कुठेतरी जाऊन. ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हे वापरताल तर एक्स ची व्हॅल्यू तर घेऊन येणार आपण, एक्स ची व्हॅल्यू मेमरी मध्ये जाऊन घेऊन येणार. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे, 7.
मग त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कंपायलेशन आणि रन करता त्यावेळेस ते काय करतं, आपल्या मेमरीमध्ये जातं, एक्स नावाच्या व्हॅल्यूच्या त्या लोकेशनला जातं, त्या लोकेशनवरून त्याची व्हॅल्यू घेऊन येतं, इथे कम्पेअर करतं. कम्पेअर केल्याच्यानंतर काय होतं, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स काय आपला 5, वाय काय 7, एक्स वाय पेक्षा ही आहे का म्हणजे ग्रेटर आहे का, तर एक्स आपला 5 आहे, वाय 7 आहे, तर हे ट्रू आहे का, नाहीये. तर मग तिथं प्रिंट काय होणार आहे आपलं, जर हे ट्रू नाहीये तर ह्या ब्रॅकेटच्या आतमधलं काय होणार आहे, प्रिंट नाही होणार. मग काय होणार, पार्ट आपला एल्स पार्ट प्रिंट होणार. काय, जर एक्स ग्रेटर देन नसेल वाय पेक्षा, तर काय असणार आहे, ऑब्विसली वाय काय असणार आहे, एक्स पेक्षा ग्रेटर असणार आहे, राईट आहे. हे झालं इफ एल्सचं एक्झाम्पल. सर आता जर तसं केलंय तसंच उलट, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, तर प्रिंट काय कर, एक्स इज ग्रेटर. ठीक आहे, कारण जर एक्स इज ग्रेटर दॅन वाय, जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली की एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे, कधी होईल, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू मोठी असेल, तर ती कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर काय येणार, एक्स इज ग्रेटर. आणि जर नसेल तर काय, परत आपण इफ स्टेटमेंट वापरणार, वाय इज ग्रेटर दॅन एक्स, मग तिथं परत काय, वाय इज ग्रेटर. या दोन फॉर्म्युलाने आपण वापरू शकतो, इफ एल्स किंवा इफ एल्स इफ, हे दोन कन्सेप्ट आपल्या इथं कव्हर झाले. हे कळले आता, येस सर. ठीक आहे. आता हे बघा मॅक्झिमम व्हॅल्यू मध्ये इफ एल्स लॅडर. ठीक आहे, इफ एल्स लॅडर काय असतं ते बघा. आता काय केलंय, एक इफ इफ एल्स लॅडरचं कन्सेप्ट हा चेक करा. इफ एल्स वेगळं, इफ वेगळं, आणि त्याच्यानंतर इफ एल्स लॅडर वेगळं. तर आता काय करायचे, परत आपल्याला सेम एक्झाम्पल आहे, फाइंड अ मॅक्स व्हॅल्यू. तर इथे काय केलंय, फक्त एकदाच इफ वापरले, त्याच्यानंतर एल्स इफ केले. बघा बघा इथे काय केले, आपण जर एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल, आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आठवा तुम्ही, एक्सची व्हॅल्यू आपली 5 होती, वायची व्हॅल्यू आपली 7 होती. त्याच्यानंतर हे कंडिशन सॅटिस्फाईड होतीये का, नाही होते. मग बाय डिफॉल्ट हे ट्रू आहे का, नाही. तर मग ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आलं, ते याच्यात गेलंच नाही, कारण कंडिशन आपली फॉल्स आली. मग एल्सिफ कडे आलं, एल्सिफ मध्ये काय आलं, वाय इज ग्रेटर दॅन एक्स, मग वाय इज ग्रेटर दॅन एक्स आहे का, येस आहे, तर मग ट्रू झालं. ट्रू झाल्याच्या नंतर मग काय केलं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट यांनी काय केलं, वाय इज ग्रेटर, मग वाय काय आलं, ग्रेटर, हे प्रिंट केलं. मग आताच्या नंतर हे खाली जाणारच नाही, इथूनच एक्झिक्यूट झालं, कंडिशन सॅटिस्फाईड झाले, विषय संपला. ते खाली प्रिंट करायला जाईल का, नाही. नाही. ठीक आहे, आता आपण जे एक्झाम्पल केलं ते करून दाखवू का मी एकदा. आता इंट आपण तिथं जसं हे केलं तसेच मी इथं व्हेरिएबल्स घेतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. एक्स इज इक्वल टू 5 घेतो, आणि त्याच्यानंतर इंट वाय इज इक्वल टू किती होता, 7. आता काय करायचं आपल्याला, इफ एल्स वापरू, पहिल्यांदा फक्त इफ वापरू. ठीक आहे, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल तर काय कर, ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मी जे देईल ते करणार ते. ठीक आहे, मी जर सांगितलं इथं, जर हे ग्रेटर म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल, तर तुम्ही काय करा, एक्स मध्ये अजून काहीतरी ऍड करा, किंवा एक्स सोबत काही पण करा, काही पण मला जे डेटा करायचा आहे, किंवा एक्सला प्रिंट करा, वायला प्रिंट करा, ते सगळं करून देईल. आता फक्त आपण सिम्पल काय करतोय, हे इफ एल्सचं एक्झाम्पल देतोय म्हणून आपण त्याच्यामध्ये फक्त सिम्पल हे लिहू की, जर एक्स हा वाय पेक्षा ग्रेटर असेल तर काय इथं प्रिंट कर, एक्स इज ग्रेटर. ठीक आहे, पण जर नसेल तर आता हे फक्त इफचा एक्झाम्पल झाला, एवढंच. इफ जर ही कंडिशन असेल, ट्रू झाली, तर हे काय कर, तुम्ही ऍज इट इज प्रिंट कर. ठीक आहे, पण जर नसेल तर मग आपल्याला काय, आता इथे आपलं सिम्पल आहे बघा. आता ही कंडिशन ट्रू नाही होणार, आउटपुट काय आहे बघा, काहीच आउटपुट नाही आलं. कारण का, तर ही कंडिशन सॅटिस्फाईडच नाही झाली, फक्त रन झाला प्रोग्राम आपला, बस. आता त्याच्यानंतर समजा मी एल्स केलं, तुम्हाला त्याचं तुमच्या दाखवतो मी कन्सोलवर, काहीच नाही आलं, दिसते 0 आलं. कारण का, तर काय झालं, ही कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, मग त्याच्यामुळे ह्यांनी कनेक्टच नाही केलं. आता आपल्याला आठवतंय बघा, सिस्टीम क्लासचं काम काय आहे, आपल्याला कनेक्ट करून द्यायचं कशासोबत, एक तर मॉनिटर सोबत किंवा कीबोर्ड सोबत. पण डॉट आउट काय सांगतंय, डॉट आउटनी कशाला कनेक्ट करायचंय, आपल्या मॉनिटरला. तर मॉनिटरला कनेक्ट करायसाठी ह्याच्या आतमध्येच आलं नाही ना ते, कारण ही कंडिशन आपली काय झाली, फॉल्स झाली, राईट आहे. बरोबर आहे ना, समजतंय ना. हो सर, समजतं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कंडिशन काय झाली आपली, फॉल्स झाली. येस सर. आपण काय वापरणार, एल्स वापरणार. एल्स जर नसेल
तर मग आता जर कंडिशन नाही झाली तर मग तू काय कर, तू सिंपल प्रिंट कर. काय प्रिंट कर, जर एक्स ग्रेटर दॅन वाय पेक्षा नसेल तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, वाय इज ग्रेटर दॅन एक्स. सिंपल आहे. जर ही कंडिशन एक्स जर ग्रेटर दॅन वाय नसेल, जर आता ह्या दोघांच्या जर एक्स ग्रेटर नसेल वाय पेक्षा, तर आपलं ऑब्व्हियसली काय असणार आहे, वाय ग्रेटर असणार आहे. ठीक आहे. आता रन करतो बघा. आता एल्स पार्ट क्रिएट होणार आहे सिस्टीमने, आउटने आपल्याला ह्याच्यासोबत ते कनेक्ट करून देणार आहे. मी कन्सोल क्लोज करतो, तुमच्याकडे सांगतो बघा. डायरेक्टली ते कनेक्ट करून देते, पण ज्यावेळेस आपल्याला सिस्टीमला कॉलच जात नव्हता त्यावेळेस बघा कनेक्ट करून देत नव्हतं ते. आता गरज पडली का मला कन्सोल ओपन करायची मॅन्युअली? नाही. नाही. कारण का, तर ह्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएननी काय केलं, आपल्याला कशाला कनेक्ट करून दिलं, मॉनिटरला कनेक्ट करून दिलं. मग आपण काय झालं, वाय इज ग्रेटर दॅन एक्स हा प्रिंट झाला. आता समजा इफ इल्स लॅडर वापरायचं आपल्याला, तर काय करणार आपण, परत इथं कंडिशन वापरणार आहे. समजा ह्याच्यामध्ये आता ठीक आहे, ही ही आपल्याला दिसती कंडिशन, ठीक आहे. पण जर कंडिशन समजा ह्याच्यापेक्षा मोठी असते, 3 नंबर्स असते, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागले असते, मल्टिपल सोयी करावं लागले असते. एक तर काय, इंट झेड इज इक्वल टू 10 करू. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामधली मॅक्झिमम व्हॅल्यू ओपन करायची. ठीक आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, इफ एक तर ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, इथं कंडिशन द्यावं लागेल डबल, किंवा इथं. आता कशी कंडिशन द्यायला लागेल परत मला सांगा. इफ एक्स ग्रेटर दॅन वाय असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर अदरवाईज वाय ही ग्रेटर दॅन पेक्षा एक्स असेल, राईट आहे. येस सर. बरोबर आहे का? आपण करून बघू. वाय इज ग्रेटर दॅन झेड, हे असेल तर काय होणार आहे, वाय ग्रेटर दॅन झेड असणार आहे. ठीक आहे. ते नसेल तर परत आपल्याला काय वापरायला लागेल, एल्स इफ, परत काय कंडिशन चेक करावं लागेल. आता एक्स आपला एक्स वाय सोबत झालं, वाय झेड सोबत झालं. आता कशा सोबत करावं लागेल, एक्स काय, एक्स इज ग्रेटर दॅन झेड. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला काय प्रिंट करावं लागेल, एक्स इज ग्रेटर दॅन झेड. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करावं लागेल, सिस्टम आउट मध्ये आपल्याला काय प्रिंट करावं लागेल, एक्स इज ग्रेटर दॅन झेड. सिंपल आहे. आता त्याच्यानंतर बी जर ही कंडिशन बी नाही सॅटिस्फाय, आता 10 ची व्हॅल्यू आपली जास्त आहे, तर मग लास्टला येणार आपला एल्स पार्ट. एल्स पार्ट कोणता, की जर एवढं सगळं नाही झालं, याच्यामध्ये एक पण कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, तर तुम्ही काय कर, लास्टला एल्स पार्ट कोणता, लास्टला जो झेड आहे तो काय आपला, द झेड इज ग्रेटर दॅन एक्स अँड वाय. किती कंडिशन दिल्या आपण, एक तर पहिले काय केलं, एक्स इज ग्रेटर दॅन वाय केला. एक्स इज ग्रेटर दॅन वाय आहे का, तर हा कंडिशन सॅटिस्फाईड होणार की, ठीक आहे. त्याच्यानंतर काय चेक करणार ते, परत वाय इज ग्रेटर दॅन झेड. आता तुम्हाला सांगतो फर्स्टली काय होणार, फर्स्टली कंडिशन आपली इथं रिजेक्ट होणार, एक्स का ग्रेटर दॅन वाय आहे का, नाही. वाय ग्रेटर दॅन झेड आहे का, नाही. त्याच्यानंतर एक्स ग्रेटर दॅन झेड आहे का, नाही. या तिन्ही पण कंडिशन फेल झाल्या. त्याच्यानंतर मग हा एल्स पार्ट होणार. जर ह्याच्यातली एक पण कंडिशन ट्रू झाली तर एल्स कडे येणारच नाही ते, कळलं. तर मी रन करतो, हा रन करतो बघा. आता बघा काय झालंय, तर झेड इज ग्रेटर दॅन एक्स अँड वाय. कारण का, या तिन्ही पण कंडिशन काय झाल्या आपल्या, फॉल्स झाल्या. ह्याच्या आतमध्ये जायचा संबंध आहे काय त्याचा, नाही. ते कुठून आलं, ते इथे गेलं, कंडिशन चेक केली नाही, ते पुढे गेलं, एल्स इफ ही कंडिशन चेक केलं नाही झालं, परत ते खाली आलं. मग लास्टला फायनल काय केलं, एल्स त्याने प्रिंट करून टाकलं. कळलं, इफ एल्स लॅडर. हो सर. त्याच्यानंतर आता पुढे बघू आपण. आता हे एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे. गिव्ह अन इंटिजर a which represent the unit of the electricity consumed at the your house. Calculate and print the bill amount. ठीक आहे. जर युनिट तुमचे 100 पेक्षा कमी असतील तर प्राइस पर युनिट काय लागणार आहे आपली, 1 रुपीज. ठीक आहे. आणि जर युनिट जर 100 पेक्षा पुढे गेले तर पर युनिट किती आपली हे लागणार आहे,
2 ने. ठीक आहे. जर आपल्याला इनपुट दिलं आपण 50, तर जर आपण फर्स्टली 50 दिलं तर आपल्याला आउटपुट काय यायला पाहिजे? 50 यायला 50. पाहिजे. बरोबर. कारण का? तर आपलं पर युनिट किती आहे? 1 रुपीज. 1. आणि आपलं युनिट 100च्या काय आतमध्ये आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला एक युनिटला किती हे येणार आहे, प्राइस येणार आहे? 1 रुपये येणार आहे. ठीक आहे. मग जर 50 युनिट असतील तर 50 रुपये. पण जर जर ते इन्क्रीज झालं, जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी किती वापरली? 200 युनिट वापरली. ठीक आहे. तर 200 युनिट वापरली, मग जर 100 पेक्षा प्लस गेलं ना, येस सर. मग तिथे किती चार्ज लागणार? फर्स्ट 100ला किती लागली? 100. आणि त्या 100 हा, त्या 100च्या वरती जेवढे पण लागेल तर त्याला किती लागणार? 2 रुपीज. 2 रुपीज. सिंपल कॅल्क्युलेशन करा. बघा तुमच्या घरी जे लाईट बिल येतं, लाईट बिल आलं तर लाईट बिलला समजा एक लाईट बिल तुमचं 1 युनिटला समजा 5 रुपये किंवा 1 रुपया धरा. ठीक आहे. तर 100च्या आतमध्ये जर युनिट असेल तर बघा तुम्ही, आपण मग घरचे म्हणतात की जर युनिट 100च्या आतमध्ये असेल तर एक 3 रुपये किंवा 2 रुपयांनी युनिट लागतात, आणि त्याच्यावरती गेलं तर त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा हे करतात, काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रा युनिटचे पे करायला लागतात. समजा ते जर 100च्या पुढे गेलं तर तुम्हाला 2-3 रुपयाने काय होतं, ते युनिटला पर चार्जेस लागतात. ठीक आहे. तर ते किती लागतात माहिती का? जेवढं लिमिट आहे 100 पर्यंत, त्याच्या पुढचे जे युनिट्स पडतात त्या सगळ्या युनिट्सला तुमचे व्हॅल्यूज वाढतात. मग आता इथे समजा 100 युनिट, इथे आपण किती युनिट घेतले? 200. तर फर्स्ट 100 साठी किती पैसे लागले आपल्याला? 100. बरोबर. हो. आपलं युनिट किती आहे? पर हे. आणि त्याच्यानंतर जे पुढचे जे 100 येतात, त्या पुढच्या 100ला किती लागलं? पर युनिट 2 रुपीज. मग आपल्याला किती आउटपुट यायला पाहिजे? 300. मग ज्यावेळेस आपली इलेक्ट्रिसिटी सॉफ्टवेअर बनवत असेल त्यावेळेस त्यांनी काय वापरलं असेल? तिथं इफ एल्स वापरलं असेल ना. कळलं का आता? रेग्युलर डेली टू लाईफ मध्ये कुठं इफ एल्स वापरलं जातं. ठीक आहे. तर मला तो सांगा, आता क्लास इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलंय? पहिल्यांदा युनिट दिलेत 104, 104 युनिट पडल्यात. ठीक आहे. समजा एखाद्या आपल्या घरातले. त्याच्यानंतर आपण काय केलंय? आपण 2 व्हेरिएबल्स घेतलेत, इंट एक्स आणि वाय. आता इथं 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. आपण आता इथून मागे कसे डिक्लेअर करत होतो? सिंगल. सेपरेटली. हा, सिम्पल. आता इथे डायरेक्टली समजा मी डायरेक्टली असं पण वापरू शकतो, इंट एक्स वाय झेड, असं पण डिक्लेअर करू शकतो. पण आपण व्हॅल्यू दिली आहे त्याच्यामुळे आपण काय करतोय? सेपरेट घेतले. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही ह्याला पण असं करू शकता, असं करून. ठीक आहे. तर इथे पण काय केलंय आपण? नंतर 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, इंट ए वाय आणि इंट वाय, त्याच्यानंतर झेड पण. तर त्याच्यानंतर काय केलंय? इफ युनिट काय, आता कंडिशन चेक करणे, युनिट जर लेस दॅन किंवा 100 पर्यंत असतील तर काय प्रिंट कर? जेवढी युनिटची प्राइस आहे तेवढं त्याला व्हॅल्युएशन लाव. ठीक आहे. 100 युनिट येतात तर 100 रुपयाची प्राइसिंग लाव. पण एल्स जर तुमचे युनिट जर नसेल तर काय होणार आहे? वाय मध्ये काय जाणार आहे? युनिट किती पडलेत? 104. आणि त्याच्यामधून 100 मायनस कर. आता इथं आपलं सिंपल गणित वापरा. 100 पर्यंत युनिट असेल तर 100 हे मायनस होणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर आता युनिट -100, हे वाय मध्ये काय गेलं? किती गेले वाय मध्ये? वरचे 4 गेले फक्त. बघा, येस. कळलं का? युनिट किती पडलेत? 104. मग वाय मध्ये काय गेलंय? पण 1-2 व्हेरिएबल्स घेतले, त्याच्यामध्ये वाय मध्ये किती गेले? फक्त 4 युनिट गेले. कसे? युनिट -100. आता बरोबर आहे, बाय डिफॉल्ट काय होणार आहे? हे 100 आपण इथे ऍड केलेत. बघा, इथं मायनस केली, इथं ऍड केले, त्याचा नाही काय विषय. पण युनिट काढायसाठी आपल्याला काय करावं लागली? पहिल्यांदा त्याच्यामधले जे 2 रुपीजचे युनिट्स आहेत ते काढण्यासाठी काय गणित लागलं आपल्याला? तर ते लेस देन असते, इथं 100 पेक्षा कमी असते, तर पहिल्या कंडिशन मध्ये सॅटिस्फाय झाला. नाही झाले. मग त्याच्यामुळे काय झालं? मग आपण सेकंड व्हेरिएबल घेतला, युनिट -100. तर किती झाले? युनिट -100, इथं 4 आले. मग वाय मध्ये गेले 4. पण आता आपल्याला काय करायचे? आपलं जे 4 येतात ते 4 युनिट कसे पडणार? 2 रुपयाने पडणार ना, 100चे प्लस आहेत. येस सर. काय केलं? 2 इंटू वाय. वायची व्हॅल्यू किती होती आपली? 4. 4. 2 इंटू 4 किती झाले? 8 झाले. 8 प्लस आपले जे 100 युनिट पडले ते 100 युनिट मध्ये किती झाले? 8 प्लस 108. 108. हा, 108. राईट आहे. मग त्याच्यानंतर आपले झेड मध्ये काय गेलं? झेड मध्ये किती कॅल्क्युलेशन गेलं सगळं? याचे 8 प्लस 100, 108. मग आपलं प्रिंट काय होणार आहे? 108. कळलं? येस सर. इलेक्ट्रिसिटीचं हो बिल सर. ह्याच फ्लो मध्ये
ठीक आहे. आता फाईल लूप आहे. आता हे लूप्स आपण नंतर घेऊ आधी. आपण तुम्हाला आधी स्टेटमेंट्स कंटिन्यू करू. स्विच माहिती आहे का रे तुम्हाला? हो सर. हा कन्सेप्ट घेऊ आधी. लाईफ टाइम ऑफ द व्हेरिएबल नोज ॲज अ स्कोप ऑफ व्हेरिएबल्स. आपण स्टॅटिक गोष्ट बघितली होती, आठवते का तुम्हाला? थोडं थोडं हो सर. मेथड. स्टॅटिक सगळीकडे ऍक्सेस होतं. स्टॅटिक सगळ्या गोष्टीकडे सगळीकडे ऍक्सेस होतं. स्टॅटिकला कॉल करायची गरज नाही पडत. सिंपल आहे. येस सर. हो. आता मला तुम्ही सांगा, आता हे स्टॅटिक मेथड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, इंट एक्स इज इक्वल टू 10 वाय इज इक्वल टू 20. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की तुमच्या घरातले मेंबर तुमच्या घरातल्या पुरतेच मर्यादित असतात काय काय जागेवर, ठीक आहे. सिंपल लक्षात ठेवा आता. तुमच्या घरातले आजोबा आहेत, ठीक आहे तुमचे, तर तुमचे आजोबा म्हणजे एक स्टॅटिक व्हेरिएबल आहे. आणि तुमच्या घरातले म्हणजे जे पप्पा वगैरे असतील ते म्हणजे तुमचे, एक सिंपल एक्झाम्पल देते फक्त, ते म्हणजे तुमचे लोकल व्हेरिएबल्स. स्टॅटिक म्हणजे जे की ऑलराऊंडर, ठीक आहे, किंवा सगळ्यांसाठी कॉमन येतात. तुमचे रिलेटिव्ह येतात. ते रिलेटिव्ह समजा तुमचे चुलते आहेत 4 जण, तुमचे 4 फॅमिलीज येतात. त्या 4 फॅमिलीसाठी चुलते येणार येतात, तर ते 4ही जण तुमच्या चौघांसाठी सेम येतात, राईट आहे, रिलेटिव्ह. येस सर. आणि तुमच्या घरातले जे आहेत ते म्हणजे तुमचे कोण झाले? लोकल झाले. तुम्ही बघा, आपण कोण बाहेरून आलो तर त्याला म्हणतो तू बाहेरून आलाय, आपण लोकल येतात. तर लोकल कशापुरते असतात? लोकल त्यांच्या एरिया पुरतेच असतात, ठीक आहे. आणि जे आपण बाहेरून येतात ते काय होतात? ते म्हणजे मल्टिपल ह्याच्यासाठी असतात. तर त्याच्यामुळं लोकल व्हेरिएबल्स, इन्स्टन्स व्हेरिएबल, त्या व्हेरिएबल्सचं स्कोप म्हणजे काय असतं? स्कोप म्हणजे काय? त्यांचं कुठपर्यंत त्यांना आपण ऍक्सेस करू शकतो, ते कुठपर्यंत त्यांची म्हणजे हे चालतं. तर सिंपल तुम्हाला सांगतो आता, एक मेथड आहे बघा. हा क्लास आहे, क्लास कोड वेब. त्याच्यामध्ये काय केलंय? पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग. त्याच्यामध्ये काय केलंय? इंट एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू. आता काय केलंय बघा, इथे एक ब्रॅकेट घेतले. हे ब्रॅकेटच्या आतमध्ये हे इंटेक्स आणि वाय केलं. त्याच्याच आतमध्ये परत एक ब्रॅकेट घेतले. हे क्लोज नाही केलेलं, परत एक घेतलंय. त्याच्यामध्ये सिस्टीम आउट डॉट मध्ये एक्स आणि वाय प्रिंट केलाय. एकच ब्रॅकेट दिसतंय, इथे क्लोज केलं. येस सर. आता सेकंड ब्रॅकेट घेतलंय. हे सेकंड ब्रॅकेट हे इथे क्लोज झाले, पण हे अजून क्लोज झालेलं नाहीये, ठीक आहे. हे चालूच आहे अजून. एक्स इज इक्वल टू काय केलं परत? आता एक्स 10 आहे, एक्स इज इक्वल टू 15 केलं. त्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काय केलंय? एक्स आणि वाय परत प्रिंट केलंय बघा. तर परत प्रिंट केल्याच्या नंतर आता काय केलंय? इथे एक्स ला व्हॅल्यू किती होती आपल्या आधी? 10. होती. त्याला परत एक्स ला किती व्हॅल्यू केली इथं? 15. परत अपडेट झाली. मग त्याने काय केलं? मेमरीमध्ये गेला, परत व्हॅल्यू काय केलं? अपडेट केली. पण आता ही अपडेट कशी झाली ती सांगतो तुम्हाला. ही अपडेट अशी नाही झाली की त्याने गेलं त्याच्यानंतर ह्या एक्सच्या जागेवरच अपडेट केली. त्याने काय केलं? एक्सची व्हॅल्यू चेंज केली. त्याने नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करणार तो, आणि तो ऍड करणार. आता त्याच्या पुढे पण बघा, परत हे झालं. आता हे दोन्ही परत ह्याचे झालं. परत एक काय केलं आपण? परत एक्स आणि वाय प्रिंट केलं. ह्याच्याने तुम्हाला काय दाखवायचंय की समजा एक्स इथे अपडेट केला म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू दिली, त्याच्यानंतर तुमच्या कोडमध्ये परत खाली परत त्या एक्स सोबत काय तुम्ही छेडछेड केली की एक्सची व्हॅल्यू वाढवली किंवा कमी केली, तर ती सिस्टीम मध्ये ती आधीची व्हॅल्यू इरेज होणार, नंतर अपडेट होणार, ठीक आहे. आता त्याच्यानंतर परत बघा काय होत आहे. इथे सेकंड व्हॅल्यूला इथे एक्स आणि वाय, इथे 15 झाली, इथे 15 आणि हे प्रिंट झालं. आता त्याच्यानंतर हे ह्याच्या ब्रॅकेटच्या आतमध्येच आहे, हे ह्याच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता ज्या वेळेस हे झाल्याच्या नंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटला एक्स आणि वाय केलं. एक्स आणि वायला परत काय इथं 15 आणि 20 दाखवलं इथं, ठीक आहे. आता प्रिंट करून बघू आपण काय येतं आन्सर, ठीक आहे. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स तेच घ्यायचे का वेगळे घ्यायचे? एक्सची व्हॅल्यू किती होती आपली? 10 ना, 10. आणि वायची 20. काय करायचं आपल्याला? आता एक ब्रॅकेट घ्यायची फक्त. त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये काय करायचे? एक्स आणि वाय प्रिंट करायचा. प्रिंट करायचं. काय करायचे? एक्स करतो, मध्ये स्पेस देतो एक फक्त, स्पेस परत ऍड वाय.
हे स्पेस दिलाय मी फक्त ऍडिशन करून ऍड करून हे फक्त स्पेस दिलाय. इथं एक्स आणि वाय प्रिंट होणार, फक्त मध्ये स्पेस येण्यासाठी आपल्याला तिथे केलंय. आता त्याच्यानंतर हे झालं इथं. आता आपल्याला काय करायचंय, सेम परत अजून एक ब्रॅकेट घेतो मी. हे ब्रॅकेट्स लक्षात ठेवा बरं का, हे दोन ब्रॅकेट्स हे आपले मेन ब्रॅकेट्स वरचे ह्याचे येतात. आणि हे बघा, हे दोन हे इथून इथं संपलंय, हे इथून इथं संपलंय, हे मेनच्या आतमध्येच आहे. हे ब्रॅकेट दिसते काय, मेनच्या आतमध्येच आहे. ते लक्षात ठेवा. आता मी काय करतो, एकशे व्हॅल्यू काय चेंज करतो, परत एकशे व्हॅल्यू मला 15 करायचे. ठीक आहे, 15 करतो. आता हे इथं ऍक्सेसिबल आहे बरं का अजून, हे त्याच कारण ह्या मेथडच्या आतमध्येच खेळतोय ना आपण. बरं परत मी प्रिंट करतो एक्स प्लस वाय. इमॅजिन करा आता फक्त, आता थर्ड वेला मी काय करतो, डायरेक्टली बाय डिफॉल्ट आयडेंटिटी. आता हे ह्याच्या आतमध्ये चालू आहे, हे ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये नाहीये, लक्षात ठेव. मी परत काय करतोय, एक्स वाय रन करतो. ठीक आहे, मग बघू. आता अंदाजे लावा तुम्ही, अंदाजे फर्स्टली इथं काय प्रिंट होणार आहे, 10 आणि 20. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय झालं, परत इथे आला, एक्स व्हॅल्यू अपडेट झाली, इथे काय प्रिंट होईल, 50 आणि 20. हा ठीक आहे. आता ह्याच्यात तुम्हाला हेच सांगायचं मला फक्त, की ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू अपडेट करताय, तर ते फक्त ह्या ब्रॅकेट पुरतीच अपडेट झाली का, पार तुमच्या मेमरीमध्ये जाऊन अपडेट झाली. ठीक आहे, हे मेन कळायचं आपल्याला. काय आन्सर आलं, फर्स्टली काय झालं, 10 20 झालं. पण त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्यानंतर तुम्ही एकशे व्हॅल्यू अपडेट केली, तर अपडेट केल्यानंतर ही व्हॅल्यू कुठे अपडेट झाली, मेमरीमध्ये अपडेट झाली. कळलं का, हा मेन आहे तुमचा स्कोप कुठे चाललाय तिथं. तर बघा, ही मेमरीमध्ये ही झाली, त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटचा एंड झाला, इथे दिसतंय का ह्या ब्रॅकेटचा, तरी पण इथे काय व्हॅल्यू राहिली आपली, एकशे व्हॅल्यू किती राहिली, 15च राहिली. कळलं, समजलं का इथपर्यंत प्रांजल. ते क्लोज म्हणजे 2 ब्रॅकेट क्लोज झालेत ना, मग एक 10 यायला पाहिजे ना थर्ड याला. मी तुम्हाला सांगतच ते, मग काय मी काय सांगतोय, आता फ्लो वाईज चाललंय. ठीक आहे, आपलं इथून स्टार्ट झालं, आपलं एक्स ला जागा भेटली, वाय ला जागा भेटली मेमरीमध्ये. ठीक आहे, फर्स्टली काय केलं आपण, ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, हे ब्रॅकेट ह्या मेन मेथडच्या आतमध्ये होते ना, मेथडच्या बाहेर गेले असते तर हे ऍक्सेसिबल झाले असते का, नाही. नाही, कारण ते मेथडच्या आतमध्ये येतात. आता अजून जर हे मेथडच्या आत, मी समजा इथं ह्या ब्लॉकला काय करतो, कम्प्लीट करतो, मेन मेथडचा ब्लॉक कुठे, इथे मेन मेथड कुठं संपते, इथे संपते, ह्याच्या खाली मी ऍक्सेस करतो, होतंय का, अरे one minute. ठीक आहे, हे बघा, मी जर हेच जर इथे ऍक्सेस करायला बघितला, डायरेक्टली पेस्ट करतो, हे ब्रॅकेट इथे संपतंय, आय थिंक, हा इथे संपतंय. ते काय सांगते, फर्स्टली तर आपल्याला डायरेक्टली क्लासमध्ये डायरेक्टली ते स्टेटमेंट लिहिता येत नाहीये, तर आपल्याला काय करावं लागेल, हे स्टेटमेंट इथं न लिहिता त्याला काय करावं लागेल, आपल्याला एक मेथड घ्यावी लागेल दुसरी. जशी ही मेथड आहे ना आपली पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, तशी इथं मला काय करावं लागेल, एक वॉइड शो नावाची मेथड घ्यावं लागेल. तर मेथडच्या आतमध्ये ते ऍक्सेस होते का बघा, एक्स इथं काय error आलं बघा, एक्स कॅनॉट बी रिझॉल्व टू अ व्हेरिएबल. ह्या एकशे जे म्हणजे पोहोच आहे, इथं जे आपण डिक्लेअर केले ती कुठपर्यंत आहे, ह्या मेथडच्या आतपर्यंतचे, लक्षात ठेवा. येस सर. ब्रॅकेट संपलं, त्याचा संबंध
संपला. संपलं. तर ते जर इथं आपण स्टॅटिक वापरलं असतं ते सगळीकडे काय झालं असतं, ऍक्सेसिबल झालं असतं. लक्षात ठेवा. पण जर ह्या लोकल मध्ये जरी चेंजेस केले इथे काय, तर ते लोकल मधले चेंजेस कुठे होतात, मेमरी मध्ये जाऊन डायरेक्टली चेंजेस होतात. ते डायरेक्टली टेम्पररी इथं जिथं होतात का, नाही होते. नाही. हे मेन सांगणं आहे तुम्हाला. ठीक आहे. आहेत सगळे का गेले? आहे सर. ठीक आहे. प्रियंका. येस सर. ठीक आहे. ठीक आहे. स्कोप ऑफ व्हेरिएबल झालं. आता व्हेरिएबल झालं. आता हे ब्रेक अँड कंटिन्यू तुम्हाला लूप्स आपण ज्यावेळेस चालू करतोय त्यावेळेस सांगतो मी. ठीक आहे. आता आपण फक्त हे घेऊ, स्टेटमेंट्स कम्प्लीट करू. आता स्विच माहिती आहे तुम्हाला, बोर्डचं स्विच माहिती आहे. बोर्डचं स्विच कसं वर्क करतं, प्रांजल? येस सर. बोर्डचं स्विच कसं वर्क करतं माहिती आहे? स्विच स्विच काय असतं, स्विच मध्ये काय आपण म्हणतो, एखादं आपण समजा आपल्याला बघा एक स्विच काय असतं, आपण समजा घरात एक 10 बटन म्हणजे ते एक बोर्ड आहे, त्या बोर्ड मध्ये 10 बटन आहेत. ठीक आहे. तर त्या हो. 10 बटनामध्ये तुमचं एक फॅनचं असेल, एक बल्बचं असेल, त्याच्यानंतर एक मिक्सरचं असेल, ठीक आहे, एक एसीचं असेल. ठीक आहे. हे बटन झाले. मग तुम्हाला ज्यावेळेस एसी चालू करायचं तुम्ही कोणतं बटन दाबता? एसीचं. एसीचं, राईट आहे. मग त्याच टाइम मध्ये स्विच कशाला आहे, तर स्विच त्याच्यामध्ये तर मल्टिपल्स हे असतील तर त्यावेळेस आपण स्विच स्टेटमेंट वापरतो. तर स्विच हे मेन्यूच्या वेळेस वापरलं जातं. समजा मेन्यूज येतात, आता बघा मेन्यूजच आहेत ना आपल्या बोर्डमध्ये मेन्यूज येतात. कोणते कोणते हो. मेन्यूज आहेत? एसी, फॅन, त्याच्यानंतर मिक्सर, गिझर वगैरे काय असतील ते. तर स्विच हे इंटरनली इफ एल्सच काम करतं. ते पण इंटरनली करतं. ठीक आहे. आता ज्या वेळेस तुम्हाला मी सांगतो सिंपल, पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये आपण काय केलंय, फक्त इंट एक्स इज इक्वल टू 3 दिलंय. आता हा 3 म्हणजे एक चॉईस आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला बोर्ड्स मध्ये केसेस येतात. आता बघा आपले बटन्स लावलेले आहेत. समजा किती बटन इथे 5 येतात. 1 2 3 4 5 5 बटन्स आहेत तुमच्या बोर्डला. आता बटन्स मध्ये तुम्ही 3 नंबरचं बटन दाबलं तर 3 नंबरचीच केस चालू होणार आहे ना. येस सर. ठीक आहे. आता हा इथे आपण काय केलंय, फक्त इथे हे केलंय. आता तुम्हाला ज्यावेळेस मेन्यूज वगैरे असतात तर त्यावेळेस तुम्हाला समजा बोर्डचं एक्झाम्पल घेतोय आपण, तर बोर्डच घेऊ. तुम्हाला फॅन लावायचं तर तुम्ही जाऊन 3 नंबरचं बटन, तुम्हाला फर्स्टली माहिती असतं का की कोणती बटन दाबल्यावर कोणती गोष्ट होणार आहे? नाही माहिती. चॉईस असतात ना. नंतर हो सर. यूज केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की 3 नंबरचं बटन कशासाठी आहे, आपलं फॅनसाठी. फॅनसाठी. मग आता ही चॉईस कशावरती असती, आपल्यावरती असती. मग ह्या कंडिशन्स लिहिलेल्या आहेत. मग स्विच हे स्विच दिलेले आहेत. तर स्विच मध्ये जे बटन तुम्ही दाबताल त्याने ती कंडिशन आपली हे होणार आहे. समजा 3 नंबरचं दाबलं तर ती काय करणार आहे, कीज 3 कडे जाणार. सिस्टीम डॉट आउट डॉट मध्ये काय करणार, 3 प्रिंट करणार. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ आता. हेच दाखवतो मी तुम्हाला, सांग. ठीक आहे. फर्स्टली काय होणार आहे, ते आउटपुट काय ते बघा आता. ठीक आहे. ब्रेक आणि कंटिन्यू ते पण आपल्याला कधी वापरायचे ते पण सांगतो मी आता ह्याच्यामध्ये. हा कोड कळलाय, काढून टाकू मी? हो सर, समजलं. प्रांजल, पायल समजतंय का रे? पायल आहे का? नाहीये सर. ठीक आहे. स्विच स्टेटमेंट वापरायचे आता. मग काय करणार मी, एक हिंट फक्त काय करतो, एक चॉईस देतो. आता ही चॉईस तुमच्या ह्याच्यावरती, आपण इनपुट घ्यायचं शिकलोय ना, की इनपुट कमांडला Yes, sir. द्यायचं, माहिती आहे ना सगळ्यांना. येस. घेऊ का मी ते, यूज करू का स्कॅनर क्लास? मग हो. स्कॅनर एससी, ज्यांना कुणाला नाही असेल माहिती सांगा, मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. हे सिस्टीम डॉट आउट, सिस्टीम डॉट इन नी कशाला कनेक्ट होतोय आपण? प्रांजल, मॉनिटरला ना सर. सिस्टीम डॉट इन आहे बाळा. आपण इनपुट कुठून देतो? समजा नंबर पाठवते, कशावर टाईप करतो आपण? कीबोर्ड थ्रू. मग डॉट इन नी काय होतं, इनपुट देतो ना आपण. हो, कीबोर्डला कनेक्शन होईल. आपल्याला पुढे दिसतं त्यावेळेस आपण काय वापरतो, सिस्टीम डॉट आउट. आणि ज्यावेळेस आपल्याला द्यायचंय त्यावेळेस काय वापरतो, डॉट इन. इन म्हणजे काय, इन. येस. कीबोर्डला. आणि आउट म्हणजे काय, तर मॉनिटरला. ठीक आहे. मॉनिटरला. हो. आता काय करणार मी, इंट एक काय करतो, चॉईस नावाचा एक व्हेरिएबल घेतो त्याच्यामध्ये. आता काय करायचं आपल्याला, इंटिजर व्हॅल्यू द्यायचे. तर ह्या ऑब्जेक्ट घ्यायचा फक्त ह्याचा.
SC डॉट नेक्स्ट इंटिजर नावाचाच येणार ना आता आपण. हो. आता चॉईस आपण जी देईल ती, म्हणजे आपल्याला माहित नाही कोणतं बटन काय वर्क करतंय, आपण काय करणार आहे ते वर्क डायरेक्टली आपण त्याला. आता काय करणार मी, एक स्विच स्टेटमेंट वापरणार. ठीक आहे, स्विच मध्ये काय पास करणार, चॉईस. ठीक आहे, याला काय झालं आता? ठीक आहे, चॉईस दिली. आता आपण जसं इकडे कोड बघितला होता, हा एकदा रिपीट बघा. इथं स्विच मध्ये आपण चॉईस देतोय. आता आपण रन टाइमला देतोय, आपल्याला माहित नाही कोणत्या कीज मध्ये काय लिहिलंय, कोणती कीज दाबल्याच्या नंतर कोणतं काम होणार आहे. ठीक आहे, मेन्यूज आहेत, बोर्ड्स आहेत, किंवा कोणत्या बी गोष्टी आहेत, समजा मल्टिपल कामं करायचे तर ते. तर केस वन मध्ये काय करायचं, समजा फर्स्ट बटनला आपल्याला काय करायचं, इथं केस वन करायचं फक्त, सिंपल. इथं केस वन करतो, केस वन. ठीक आहे, केस वन जर असेल तर काय प्रिंट करायचे, काय लाव आपला, फॅन लाव. सिंपल ना, बरोबर ना. येस सर. टर्न ऑन दी फॅन. ठीक आहे, सेम केस टू साठी घेतो मी, कॉपी पेस्ट करतो. केस थ्री, केस टू साठी काय लावायचं आपल्याला, एसी करू. थ्री साठी काय करायचं, मिक्सचर. ठीक आहे, बरोबर ना स्पेलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय, 4 बटन्स आहेत का, 5 बटन्स होते आपल्या तिथं, 4 ना का 5. टीव्ही, कन्फ्युज होत नाहीये ना. नाही. अजून काय असतं करा तुमचं, काय काय झालं, फॅन झाला, एसी झाला, मिक्सर झाला, टीव्ही झाला, अजून काय असतं रे, फ्रीज. फ्रीज. चुकलं का जरा, FRIDGE. बरोबर ना, फ्रीज असं, अरे सॉरी, डी राहिला का, बरोबर ना, हा. डी राहिला. ठीक आहे, फ्रीज. आता काय करायचे, चॉईस माहित नाहीये, डायरेक्टली काय करायचे, केस 5, केस 4. आता किती नंबरचं बटन दाबायचे ते तुम्ही सांगा मला. आता काय करायचंय, इथे ज्यावेळेस आता चॉईस विचारते आता त्याने कनेक्ट करून दिलंय, पण आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिहिलं नाही ना, त्याने आपल्याला हो तिथं, सर. हा, तर त्याने कीबोर्डला कनेक्ट करून दिलं नाही ना आपल्याला. तर काय करावं लागेल आधी आपल्याला, इथं काय द्यावं लागेल, एंटर दी स्विच. स्विच किंवा नंबर तुम्ही काय लिहायचे ते देऊ शकता, स्विच किंवा म्हणजे बटन, किंवा बटन करतो तुम्हाला समजण्यासाठी. सेव्ह करतो, रन. आता बघा, डॉट आउट वापरले लगेच कनेक्ट करून देणार, ते दिलं कनेक्ट करून. येस सर. आता काय करायचं आपल्याला, इथपर्यंत आलं आपलं. आता काय करणार, इंट एस, ह्याच्यासाठी आपल्याला चॉईस द्यायची. तर चॉईस दिल्यानंतर चॉईस कशात जाणार, हे स्विच स्टेटमेंट मध्ये जाणार, बरोबर. चॉईस किती द्यायची तुम्ही सांगा, तुम्हाला काय लावायचं, टीव्ही लावायचा, फॅन लावायचं का एसी लावायचं. AC. एसी लावायचं, 2 टाईप करतो. काय आलं, आता बघा इथे काय झालं बघा, 2 ला काय होतं, आपले केस 2 ला काय होतं, केसला काय होतं, सिस्टीम डॉट आउट डॉट टर्न ऑन दी एसी. तेव्हा टर्न ऑन दी एसी, त्याच्यानंतर टर्न ऑन द मिक्सर, फ्रीज. या चारही पण गोष्टी प्रिंट झाल्या बघ, दिसतंय. फक्त येस सर. कुठून स्टार्ट झाली, येस सर. चालू झाली, बरोबर आहे. हो. म्हणजे काय केलं ह्याने,
की 2 पासून स्टार्ट केलं आणि त्याच्या पुढचे सगळे बटन्स काय केले, सगळे बटन जे काम करतात ते करून दिलं. बरोबर आहे. हो. येस. आता इथे येतं ब्रेक आणि कंटिन्यू. येस. ब्रेक आणि कंटिन्यू. जर आता ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर त्याला काय सांगावं लागेल आपल्याला, तू काय कर आता हे ब्रेक. ब्रेक कर. मग आता ब्रेक करायला लावायला लागेल प्रत्येक गोष्ट. ब्रेक स्मॉल ब्रेक. ठीक आहे. मग आता 2 ला केलं तसं 3 ला पण करावं लागेल मला. नाही तर काय करणार, ते सगळीकडे जाणार. ठीक आहे. ठीक आहे. परत एकदा रन करतो. आता सांगा तुम्ही कोणतं, आता काय लावायचं तुम्हाला? टीव्ही. टीव्हीला किती टीव्ही 4 नंबर. ठीक आहे. 4. टर्न ऑन दी टीव्ही. कळलं हो सर. येस सर. वापरायचं, कसं वापरायचं, आणि कमांड लाईन वरून डायरेक्टली इनपुट घेऊन वापरायचं. आता तेच जर आता इथं काय केलं आपण, स्कॅनर क्लासनी कमांड लाईनला इथं इनपुट दिलं. बरोबर आहे. काय इनपुट तसं घेतलं माहिती का, मोस्टली असंच वापरतात. ते वापरण्यामागं कारण का, तर तुम्हाला ज्यावेळेस नवीन बोर्ड बसवतात त्यावेळेस माहित नसतं की कोणत्या आयडीला कोणत्या स्विचला वगैरे कसं काय. ठीक आहे. माहित नसतं की कोणतं स्विच काय करतं. नंतर लक्षात ठेवतो ना तुम्ही, येस. त्यांनी सांगितलं तर. मग त्याच वेळी मग समजा 10 कंडिशन्स असतील, 10 कंडिशन्स मध्ये तुम्हाला समजा ऍडिशन सबट्रॅक्शन, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरता माहिती आहे ना, हो. तिथे कंडिशन हो. कॅल्क्युलेशन, मॉड्युलस, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, डिव्हिजन, हे सगळं झालं. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी असतात. मग तसंच जर तुम्ही ऍडिशन करायची तर तुम्ही सिंपल काय करणार, ऍडिशन वरती क्लिक केलं तर 2 नंबरची काय आणून देणार ते तुम्हाला, ऍडिशन. जर तुम्ही तिथेच जर सबट्रॅक्शन वरती क्लिक केलं तर ते काय आणून देणार तुम्हाला, सबट्रॅक्शन आणून देणार. तसंच मग बरोबर सिंपल आहे का नाही. मग ते काय सगळ्या गोष्टी देत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी न आणण्यानं मग त्याला काय वापरतो आपण, एकच गोष्टी आहे, जर झाल्याच्या नंतर पुढे जाऊन द्यायची नसेल तर आपण तिथं ब्रेक वापरतो. ठीक आहे. ब्रेक म्हणजे काय, तू इथेच संपवून टाक, ह्याच्या पुढे जाऊ नको. ठीक आहे. प्रियंका कळतंय का रे? सर आपण मेन्यू कार्डचं पण यातूनच केलं होतं ना, स्विच स्टेटमेंट यूज करून. हो हो हो, हेच केलं आपण तिथे पण. ठीक आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघू. ठेवा आता. लेबलच्या जागी कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे, तिथे व्हेरिएबल व्हॅल्यू कधीच चालत नाही, कारण व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू शकते युजर आयपी नुसार, त्यामुळं तिथे कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे. आता तुम्हाला हे माहिती आहे, आता इथे बघा, हे पण सांगतो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. स्विच मध्ये स्ट्रिंग हे ठराविक जावा व्हर्जनसाठी चालतं. 1.7 पासून पुढील व्हर्जन मध्ये स्ट्रिंग केस लेबल म्हणून चालतं. आता आपण इथं हे केलं, पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही कोणतीच जर कंडिशन नाही वापरली तर मग काय व्हायला, आपण वापरायला लागणार आपल्याला डिफॉल्ट. डिफॉल्ट काय वापरणार आपण, जर ह्याच्यातली एक पण कंडिशन तुम्ही आता काय केलं, तुमच्या ह्याच्यात एखादं बटन एक्स्ट्रा आहे, तुम्ही ह्यातलं कोणतंच दाबलं नाही, ते सेपरेटच दाबलं, त्याला काही कनेक्टच नाही, तर काहीतरी सांगायला पाहिजे ना तुम्हाला की नाही तुम्ही चुकीचं बटन टाकले वगैरे, का डिफॉल्ट काहीतरी लागायला पाहिजे ना. तर डिफॉल्ट जर कोणतीच कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर बाय डिफॉल्ट काय प्रिंट करायचं, जसं आपल्याकडे एल्स पार्ट होता तिकडे की काहीच नाही झालं तर एल्स काहीतरी प्रिंट करून टाकतो, तसंच इथं स्विच मध्ये पण जर तुम्ही कोणतीच केस नाही, तुम्ही कोणतंच बटन नाही दाबलं तर ते किंवा रॉंग बटन दाबलं किंवा जे एक्स्ट्रा असंच केलेलं आहे तर काय तिथं आउटपुट द्यायचं, एंटर दी करेक्ट चॉईस. हा मेसेज प्रिंट कर. आता बघा काय करतोय, आता एंटर द बटन, आता 10 नंबरची केसच नाही आपल्याकडे, 10 नंबरचं बटन मी 10 दाबलं बघा काय आलं, एंटर द करेक्ट चॉईस. मग हे डिफॉल्ट काय होणार आहे, बाय डिफॉल्ट रन होते. कळलं येस सर. डिफॉल्ट कधी वापरायचं. येस सर. आता नेस्टेड स्विच कोणीच नसेल शिकवलं इथून मागं,
तुम्हाला मी नेस्टेड स्विच सांगतो. नेस्टेड हा कन्सेप्ट माहिती का पण तुम्हाला आधी? नेस्टेड म्हणजे काय असतं? लूपच्या आत लूप ना. कोणतरी माईक चालू आहे. प्रियांका काय पिक्चर बघती काय रे? नाही सर, बॅकग्राऊंडचा आवाज आहे. हा का, ठीक आहे. नेस्टेड स्विच, ठीक आहे. नेस्टेड स्विच म्हणजे काय? आता तुम्हाला नेस्टेड लूप ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे ना? नेस्टेड स्विच कधी ऐकलं हो असेल? सर. नेस्टेड लूप म्हणजे हो काय सर. असतं? एखाद्या लूप मध्ये दुसरं लूप. तसंच एका स्विच स्टेटमेंट मध्ये आणखी स्विच. आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो, इथे खाली एक्झाम्पल दिलं असं, ठीक आहे. आपण हॉटेलमध्ये जाता ना तुम्ही, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर बघा तिथं एक व्हेज नॉन व्हेजचा कन्सेप्ट असतो. हो. येस सर. आपण फर्स्टली काय सिलेक्ट करतो? व्हेज का नॉनव्हेज, बरोबर? नॉनव्हेज. त्याच्यानंतर नॉनव्हेज पहिलं फेवरेट आहे. नॉनव्हेज, त्याच्यानंतर मग व्हेज नॉनव्हेज केलं. मग व्हेज नॉनव्हेजच्या आतमध्ये पण मल्टिपल मेन्यूज असतात, मग ते आपण सिलेक्ट करतो, बरोबर आहे ना? येस सर. त्या जागेवरती आपलं स्विच स्टेटमेंट येतं. कसं येतं ते दाखवतो. एक्झाम्पल बघा आधी. काय केलंय फर्स्टली, आता इथे बघा सेम आपण ऍज इट इज दिलं तर तसंच आहे की स्ट्रिंग घेतलाय, एक क्लास घेतलाय एक व्हेज नावाचा. आता इथं स्ट्रिंग व्हेज आहे, इथं नॉन व्हेज पण देऊ शकता. तर इथं बघा काय केलंय, STR मध्ये व्हेज नावाचे फक्त एक हे केलंय, व्हेज करा किंवा नॉन व्हेज. जसं चॉईस दिली ती तसं इथं व्हेज केलंय, नॉन व्हेज केलंय. जर केस नॉन व्हेज असेल तर इथे येणार. त्याच्यानंतर जर क्वेश व्हेज असेल तर कशात येणार? केस व्हेज मध्ये येणार, ठीक आहे, बरोबर आहे. तर हे झालं आपलं आधीचं एक्झाम्पल की बाबा कसं कसं काय काय. आता तिथे बघा काय केलंय, नॉनव्हेज एक केस आहे आणि ही व्हेज एक केस आहे, बरोबर. ह्या दोनच्या आतमध्ये आता व्हेज नॉनव्हेजच्या आतमध्ये परत मेन्यूज येणार आहेत ना आपले. समजा बिर्याणी आहे, मटन आहे, त्याच्यानंतर अजून काय आहे, ठीक आहे. तर काय करणार आहे आपण? परत एक इनपुट देणार की बाबा नॉनव्हेज मध्ये काय खायला पाहिजे तुला? तर बिर्याणी. मग तू बिर्याणीसाठी परत एक स्विच स्टेटमेंट वापरले, त्याच्यात केसमध्ये काय काय मटन आहे, बिर्याणी आहे. मग तुम्ही काय सिलेक्ट केलं? बिर्याणी. मग बिर्याणी झाल्याच्या नंतर काय झालं? बिर्याणी सिलेक्ट झालं. कळलं? ऑर्डर टाकता वेळेस ऑर्डर माहिती ना, ऑर्डर देतात याच्यामध्ये कधी PK बिर्याणी हाऊसला गेला किंवा कुठे गेला ना, तर त्यांचं सॉफ्टवेअर थोडं त्यांच्या तिथे बघा असे मेन्यूज येतात. तर मेन्यूजला काय आहे, समजा एखादं ह्याचा मेन्यू आहे का, तर त्याला नॉनव्हेजचा मेन्यू येतो. नॉनव्हेजच्या मेन्यू मध्ये गेला, त्याच्या आतमध्ये येणार बिर्याणीज, मटन्स, थाळीज असं येणार. त्या थाळीज मध्ये गेला परत एक सब मेन्यूज येणार. सब मेन्यूज म्हणजे कोणते येणार? मग परत समजा थाळी आहे तर त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी हे सगळे मेन्यूज येणार. तसंच अदर साईड व्हेजला, व्हेजमध्ये पण समजा मिक्स व्हेज वगैरे येतं. व्हेजमध्ये आता तर असं थोडंसं माहीत नाही आम्हाला, पण कमी आहे व्हेजमधले. समजा पनीर पाहिजे असेल तर पनीरच्या सेपरेटली भाज्या येणार, त्या एका केसमध्ये जाणार. कळतं का? फक्त एका स्विचमध्ये दुसरं स्विच. येस सर. ठीक आहे, आता आपण वापरून बघू. हे काढून टाकतो मी म्हणजे समजेल परत. आता आपल्याला काय प्रिंट करायचंय? एंटर दी काय करावं लागेल? एंटर दी यू आर व्हेज और नॉन व्हेज. चॉईस एंटर करायची ना. आता हो चॉईस सर. एंटर करायची म्हणजे आपल्याला स्ट्रिंग मध्ये घ्यावं लागेल त्याला, बरोबर ना. आता तुम्हाला एखादी गोष्ट समजा, आता तुम्ही आपण कॅरेक्टर बघितलं होतं, बरोबर आहे ना. कॅरेक्टर टाकले होते ABCD, ठीक आहे, बरोबर आहे ना. हो सर. आता समजा येस तुम्हाला सर. मल्टिपल कॅरेक्टर्स जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर तुम्ही काय वापरता? स्ट्रिंग डेटा टाईप वापरता, ठीक आहे. स्ट्रिंग हे म्हणजे आपले दोन टाईपचे डेटा टाईप्स असतात बरं का, ज्यांना फिक्स व्हॅल्यूज असतात आणि जे दुसरे असतात त्यांना फिक्स व्हॅल्यूज नसतात. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये कोणते कोणते येतात? स्ट्रिंग, अरे, बरोबर. हे नॉन प्रिमिटिव्ह मध्ये येतात. प्रिमिटिव्ह मध्ये इंटिजर, ज्यांना फिक्स व्हॅल्यू आहे, फिक्स साईज आहे. आता जे स्ट्रिंग आहे हे आपले नॉन प्रिमिटिव्ह आहे. तर हे जे आता स्ट्रिंग काय करणार? मल्टिपल कॅरेक्टर्सचं आपलं काय होणार? कॉम्बिनेशन म्हणजे आपली स्ट्रिंग. मग समजा एखादा नेम आहे, आता व्हेज आहे, व्हेज कशा कशापासून बनलंय? VEG, 3 कॅरेक्टर्स पासून बनलंय ना. येस सर. मग स्ट्रिंग मध्ये आपण समजा व्हेज नॉन व्हेज आपल्याला एंटर करायचे, ते एंटर करा. मग आपण त्याच्यासाठी कशात टाकणार? ते स्ट्रिंग मध्ये टाकलं. मग आता स्ट्रिंग जर इनपुट द्यायचंय आपल्याला,
तर आपल्याला जी मेथड आहे इनपुट द्यायची तर ती कोणती असणार आहे एससी डॉट. इथं बघा नेक्स्ट लाईन नावाची एक मेथड आहे दिसते का इथं. ज्यावेळेस तुम्हाला इनपुट स्ट्रिंग द्यायचं इथं लिहिलंय पण वाचा. ज्यावेळेस इनपुट स्ट्रिंग द्यायचंय तर तुम्हाला स्कॅनर क्लासची कोणती मेथड वापरायला लागती नेक्स्ट लाईन नावाची. तर हे वाचा आता. अटेम्प्ट टू फाइंड द नेक्स्ट ऑकरन्स टू द स्पेसिफाईड पॅटर्न इग्नोरिंग द दिस मेथड. पॅटर्न हे नसेल का. नाही ते नाही लिहिलेलं त्याचं डिस्क्रिप्शन तिथे. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला इनपुट स्ट्रिंग मध्ये द्यायचंय जसं की तुमचं नेम द्यायचंय एखाद्या मेन्यूचं नाव द्यायचंय तर तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे स्ट्रिंग डेटा टाईप. ठीक आहे. आता ज्यावेळेस आता हे झालं आपण चॉईस तर ऍज इट इज दिली की तुम्हाला चॉईस कोणती पाहिजे व्हेज नॉन व्हेज तर तुम्ही इथून फक्त काय करणार आहे चॉईस देणार. मग आता फर्स्ट केस मध्ये काय येईल आपली केस व्हेज राईट राईट आहे ना. Yes. समजतंय ना. हो सर. येस सर. कोणाचा आवाज होता. आता ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग वापरताय कोणती गोष्ट तर त्या स्ट्रिंगला तुम्हाला डबल कोट्स मध्ये द्यावं लागते लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण तुम्ही ऍज इट इज स्ट्रिंग इथून पास करताय ती स्ट्रिंग ह्याला मॅच करायची. त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये आता व्हेज मेन्यू झाले व्हेजच्या आतमध्ये आता अजून काय असणार आहे आपल्याला परत आपल्याला एक स्कॅनर क्लास वापरायला लागणार आहे. परत आपल्याला काय द्यायला एक इनपुट द्यायला लागणार आहे काय समजा एंटर युअर मेन्यू युअर नॉन व्हेज व्हेज ना सर. अरे सॉरी व्हेज मेन्यू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर परत एक व्हेरिएबल घ्यायला लागेल स्ट्रिंगचा आपल्याला कारण आता स्ट्रिंग मध्येच पास करणार ना आपण. येस सर. तर मग आता चॉईसच्या ऐवजी मी काय देतो इथं नॉन व्हेज मेन्यू देतो. ठीक आहे. नेक्स्ट लाईन. तर व्हेज नॉनव्हेज. अरे हे नॉनव्हेज जास्तच पुढे बसल्या. हा. बहुतेक आवडतं त्याच्यामुळे असेल. हा. परत एक स्विच स्टेटमेंट वापरायला लागेल. स्विच मध्ये काय येणार आहे या व्हेरिएबलचं नाव व्हेज मेन्यू. आता व्हेज मध्ये परत काय केस येणार आहेत आता कोणते कोणते केस येणार केस काय काय असतं रे व्हेज मध्ये मला माहित नाही सांगा. पनीर येणार. येस सर. ठीक आहे. आता पनीर मध्ये पण आपल्याला परत एक येईल पण आता आपण एवढं डीप नाही त्याच्यामध्ये आत नको जायला. पनीर मध्ये पण पनीर टिक्का पनीर वगैरे त्यासाठी परत एक स्विच स्टेटमेंट वापरू शकतो आपण. ठीक आहे. तर आपण सध्या काय करू फक्त व्हेज मेन्यूचे आतमध्ये एक स्विच वापरून बघू. ठीक आहे. फर्स्टली झालं पनीर. आता आणखी एक सांगा केस. पावभाजी. हा पावभाजी एक असेल ना. इट कसं पावभाजी इथे काय येईल सर्व पनीर. ठीक आहे. हे झालं. आता हे लक्षात ठेवा हे कट करतो मी. इथे काय केलं बघा एक आपण स्विच स्टेटमेंट वापरलं चॉईस की पहिल्यांदा चॉईस कोणती व्हेज चॉईस आहे. व्हेज चॉईसचं ब्रॅकेट बघा कुठे आता इथं संपतंय कुठं ते बघा. व्हेजचं इथून स्टार्ट झालंय इथे आलं आपण एंटर द मेन्यू परत आपण व्हेज मेन्यू सिलेक्ट केला. व्हेज मेन्यू काय टाकलं आपल्याला समजा पनीर तर पनीर खाल्लं विषय संपला. आता आपल्याला ब्रेक पण करावं लागेल ना त्याला. येस सर.
नाही तर आपण पनीरची ऑर्डर दिल्याच्या नंतर आपल्याला पावभाजी पण आणून द्यायची ते, राईट ना? हो. येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट संपला. इथे बघा ही केस इथे संपते. नीट चेक करा हे स्विच स्टेटमेंट कुठं संपतं? इथे. आणि हे आपलं स्विच स्टेटमेंटचं ब्रॅकेट कुठे आहे? इथे. आता मग फेजचं काय झालं? फेजचं ब्रॅकेट कुठं संपतंय? इथे. मग फेजच्या नंतर आता दुसरी केस कोणती येणार आहे आपली? नॉनव्हेज. नॉनव्हेज. ठीक आहे. त्याला काय झालं? सिंटॅक्स ओपन एरर. ब्रॅकेट राहिला. ह्याचं ब्रॅकेट कुठं संपतंय? इथे. ह्याचं ब्रॅकेट इथे. ह्याचं ब्रॅकेट इथे. इथे घ्यावं लागेल. केस नॉनव्हेज मध्ये सेम ॲज इट इज येईल ना? मी फक्त काय करतो? कॉपी करतो. करू ना? का लिहू सगळं? कॉपी कर असं. आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे ना आता. हा सर. झालं? आता काय केलं इथं? एंटर काय येणार इथं? नॉनव्हेज. नॉनव्हेज. नॉनव्हेज मेनू मध्ये इथं पण काय येणार? इथे नॉनव्हेज मेनू. इथं कोणतं व्हेरिएबल आपण नॉनव्हेजचं घेऊ आणि इथे पण कोणता? नॉनव्हेज. नॉनव्हेज. नॉनव्हेज मेनू. फर्स्ट काय येणार रे? बिर्याणी. बिर्याणी. अजून थाळी. इथे पण चेंज होईल ना? सर्व बिर्याणी. इथे. थाळी. थाळी. अच्छा. अजून थर्ड नंबर सांग. हंडी. बस का अजून पाहिजे? बस झालं. बस झालं? टाका अजून. काय टाकायचं? अजून काय पाहिजे? थाळी झालं, हंडी झालं. ठीक आहे. बस. तीनच. तंदूर. चिकन 65. अरे बाप. चिकन पण खायचं का आज? हा. हा. ठीक आहे. चल चिकन पण ऍड करू. व्हेज साठी मेनू दिसत नव्हते मग अशा. अजिबात. $65 पण का? हा. ठीक आहे. करू रन. येस सर. काय चॉईस करायचं? व्हेज का नॉन व्हेज? चिकन. व्हेज. नॉनव्हेज. बापरे, डायरेक्टली चिकन वरती गेले तुम्ही. नॉनव्हेज ना? हा. नॉनव्हेज एंटर करतो. ठीक आहे. एंटर. आता नॉनव्हेज मेनू कोणता खायचा आहे? कोणते आहेत? बिर्याणी. बिर्याणी खायची का? सर्व बिर्याणी. भेटली तुम्हाला बिर्याणी? येस सर. खाल्ली का? नाही. ठीक आहे, जाऊ दे. चला आपल्या क्लासचं हे असलं ना इनॉग्रेशन, मग बिर्याणी खाऊ.
होय सर. हा, येस सर. समजलं? 100%. हो हो. नेस्टेड लूप, सॉरी नेस्टेड Nested switch. हा नेस्टेड स्विच स्टेटमेंट. स्विच. हो. आता हे झाल्याच्या नंतर मग काय सगळ्याला ब्रेक ब्रेक लावायला लागेल ना आपल्याला. हो. आता आपण लावलं तिथं, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. एंड द हॉटेल ट्रिप. आता ते झाल्याच्या नंतर एंडला आपण डिफॉल्टला पण इथं देऊ शकतो ना, की जर चुकलं तर की बाबा एंटर द राईट मेन्यू. बरोबर, हे डिफॉल्टला द्यायला Yes. लागतं आपल्याला. येस. ठीक आहे, कळलं स्विच स्टेटमेंट सगळ्यांना? हो सर. आउटपुट इनपुट माहिती आहे ना? हो. इनपुट हो. आउटपुट माहिती आहे ना? किती Yes. किती वेने इनपुट घेतात प्रियंका? प्रियंका, हॅलो, येस सर. किती किती वेळेने इनपुट घेतो आपण? नाही माहित सर. मग आता कोण म्हणलं होतं मला माहिती म्हणून? आता कोणतरी बोललं होतं की माहिती म्हणून. Yes. प्रांजल, किती वेळेने घेतो आपण इनपुट? किती क्लास? मी वेजने घेतो सर. कोणते कोणते आहेत ते? टेस्ट बफर रीडर, इनपुट स्ट्रीम रीडर आणि स्कॅनर. हा, कळलं का प्रियंका? येस सर. हा, त्यासाठी ना डेली लेक्चर करावं लागतात, मग लक्षात राहतं. हा सर आजपासून. ठीक आहे, रिव्ह्यू आपण हे करू एकदा. माहिती आहे तुमच्या लक्षात नाही आहे, रिवाइज करू. इथे दाखवतो. नवीन क्लास घेऊ का रे एक? इनपुट आउटपुट किंवा इनपुट बेस करतो फक्त. ठीक आहे, आता ज्या वेळेस तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस नवीन लँग्वेज क्रिएट झाली, आता तुम्हाला माहिती आहे की नवीन लँग्वेज क्रिएट झाली म्हणजे आधी ओल्ड वापरायचे, नंतर नंतर अपग्रेडेशन होत गेलं. अपग्रेडेशन होत गेल्याच्या नंतर मग एक ठराविक गोष्टी अपग्रेड होतो परत हे केलं. आधी बघा तुम्ही नॉर्मल छोटा फोन वापरत होता, नंतर तुमच्याकडे आणखी एक चांगला फोन आला, नंतर आपण अँड्रॉइड वरती, आता अँड्रॉइड वरून शिफ्ट होत होतं माणूस, कसं टॅब आला, लॅपटॉप आले, हे सगळे पुढे पुढे तसेच लँग्वेज ज्यावेळेस बनल्या सॉफ्टवेअरच्या, त्यावेळेस काही गोष्टी होत्या ज्या त्यांनी बनवल्या होत्या की इनपुट घेण्यासाठी समजा काहीतरी बनवलंय, ते थोडंसं म्हणजे आउटडेटेड होतं, नंतर थोडं 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 अपग्रेडेड होत गेलं. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही रन टाइमला इनपुट देत होता, आपण मगाशी बघा ते इनपुट आपल्याला विचारत होतं, तर इनपुट देण्यासाठी आपल्याला तर फर्स्ट सगळ्यात आलता कोणतं आपलं आलं होतं? क्लास. आता तुम्हाला सांगतो 3 क्लासेस येतात ज्याने आपण इनपुट घेतो. कुठून? ज्यावेळेस कमांड लाईनला रन टाइमला आपल्याला इनपुट द्यायचे. आपण मगाशी बघा इथे इंट a इज इक्वल टू 10 देत होतो, असं देत होतो. पण हेच जर आपल्या ज्यावेळेस प्रोग्राम रन करतोय आपण, ज्यावेळेस रनिंग स्टेजला आहे त्यावेळेस द्यायचं असेल, तर ते जे 3 क्लासेस, जे 3 व्हॅल्यू आपण देतोय, ते आपल्याला जर रन टाइमला द्यायची असेल तर ती व्हॅल्यू देण्यासाठी 3 क्लासेस वापरतो. आता हे 3 क्लासेस हे प्री डिफाईन्ड आहेत आधीच, हे एका क्लासमध्ये स्टोर येतात. ठीक आहे, आता कोणते कोणते येतात ते सांगतो मी. फर्स्टली इनपुट, इनपुट स्ट्रीम रीडर, ह्याचा ऑब्जेक्ट करायला. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आपण बघा स्कॅनरचा जसा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, जर तुमचा फोन मला ऍक्सेस करायचा असेल किंवा तुमची एखादी गोष्ट ऍक्सेस करायचा असेल, तर मला म्हणजे तुमची गरज पडेल ना. तसंच Yes, sir. जर मला इनपुट घ्यायचं, तर इनपुट घेण्यासाठी जो कोड लिहिलाय, जे म्हणजे जो सिस्टीमला कोड लिहिलाय, तर तो कोड एका क्लासमध्ये कुठेतरी लिहिलेला असेल. ठीक आहे, तर ते मी आधी ऑब्जेक्ट क्रिएट करून दाखवतो. मग तो कोड ऍक्सेस करायसाठी आपल्याला त्याचा काय वापरायला लागेल? त्याचा ऑब्जेक्ट. हा आयएसआर काय केला आपण? त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल टू न्यू, परत आपण हे इनपुट स्ट्रीम रीडर वापरणार, आणि त्याच्यानंतर मग आपण कशाला कनेक्ट करणार? System.in ला.
बरोबर. आता हे नीट लक्ष द्या. इनपुट स्ट्रीम रीडर हा एक क्लास आहे. कोणत्या पॅकेजचा क्लास आहे बघा? java.io. स्ट्रीम आहे तो. स्ट्राम झाले. बघा आता कसं ते java.io म्हणजे एक java.io नावाचं पॅकेज आहे. इनपुट आउटपुट, आयो म्हणजे इनपुट आउटपुट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की कोणती बी गोष्ट जर घडत असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी त्याचं एक इंटरनल वर्किंग असतं, राईट आहे. तसंच जर तुम्ही एखादी गोष्ट वापरताय तर तुम्हाला एक बॅकग्राऊंडला तुमचं एक हे असतं. समजा तुम्ही येता तर तुमचे पॅरेंट्स येतात, तुम्हाला एक बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे. तसंच एखादा क्लास वापरताय तर तो क्लास एखाद्या पॅकेजमध्ये लिहिला असेल. जसं आपण इथं कोर जावाच्या आतमध्ये बेसिक्स आणि इनपुट विथ डॉट जावा नावाचे क्लासेस बनवलेत, तसेच हा इनपुट स्ट्रीम ड्रायव्हर नावाचा एक क्लास आहे. तो कशात क्लास लिहिलाय तर हा एक क्लास ह्या java.io मध्ये लिहिलाय. आता हे java.io हे पॅकेज आहे. ह्याच्यामध्ये java.io मध्ये बघा, आयो मध्ये जाऊ आपण म्हटलं तर बघा. हे पॅकेज आहे, बॉक्स आला म्हणजे पॅकेज आला, लक्षात ठेवा. आता तिथं मॉड्यूल्स झाले बघा सगळे. दिसतंय का? बफर Yes, sir. स्ट्रीम, त्याच्यानंतर बफर आउटपुट स्ट्रीम, बफर रीडर, हे कॅरेक्टर रीडर, हे सगळे क्लासेस येतात. हे क्लासेस थ्रू आपण आउटपुट इनपुट देतो. जर स्ट्रिंग द्यायचं असेल तर स्ट्रिंग रीडर आहे, स्ट्रिंग बफर इनपुट स्ट्रीम रीडर आहे. दिसतंय का? हे प्रिंट स्ट्रीम एक क्लास आहे. त्या प्रिंट स्ट्रीम क्लास आहे ना, जे डॉट आउट वापरतो का आपण, हो. तर ते डॉट आउट ह्या प्रिंट स्ट्रीम नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. कळलं का? तर हा क्लास कशात आहे आपला, इथे लक्षात ठेवा, जावाच्या आयो नावाच्या पॅकेजमध्ये, ठीक आहे. तर त्या जावाच्या आयो नावाचं पॅकेज, आयो म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुट. जर तुम्ही इनपुट देताय किंवा आउटपुट घेताय, तर सॉरी आउटपुट घेताय मॉनिटरला आणि इनपुट देताय, तर त्यावेळेस तुम्हाला कोणतं पॅकेज वापरायला लागतं आपल्याला, इनपुट आउटपुट वालं जावाचं आयो नावाचं पॅकेज. आणि त्या आयो नावाच्या पॅकेजमध्ये हे जे क्लासेस आहेत, इनपुट स्ट्रीम रीडर, हे त्याच्यानंतर बफर स्ट्रीम रीडर, हे आधीच लिहिलेले आहेत. आपण फक्त त्याचा काय करतो, ऑब्जेक्ट करतो क्रिएट, आणि ऑब्जेक्ट क्रिएट केल्याच्या नंतर काय करतो, त्याला यूज करतो. आता तुम्हाला इनपुट स्ट्रीम रीडरचं मी काय करतो, ह्याच्यामध्ये ओपन करून दाखवतो. त्याच्यामध्ये काय, आवाज येतोय का रे माझा? Yes, sir. नाही सर, तू रेंज नाहीये. तुला रेंज नाही का? मला तुम्हाला तुमचा आवाजच येत नाही काहीच. हो का? सगळ्यांनाच येत नाही का, फक्त तुला येत नाहीये? मलाच आता येतोय. अच्छा अच्छा, आता येतोय ना? काजल येतोय का रे? ब्रेक होतोय तुमचा आवाज. अच्छा अच्छा, आता तर हो, येतो आवाज proper आहे. वायफाय कनेक्ट आहे. आता तर काय प्रॉब्लेम, आम्ही वायफाय कनेक्ट करतो. आता क्लिअर येत असेल ना? Yes, sir. ठीक आहे. मोबाईलला कनेक्ट होतं ना मग, त्याच्यामुळे आवाज क्लिअर नसेल. कुठे होतं आपण? Input stream reader. इनपुट स्ट्रीम रीडर. आपल्याला क्लास शोधायचा होता ना इनपुट स्ट्रीम रीडरचा. दिसतोय का तुम्हाला? बघा बरं. दिसला का? हो, sir. आता क्लास ओपन करू. त्या क्लासमध्ये बघा काय केलंय, इथे कोड लिहिलाय. तर पब्लिक क्लास इनपुट स्ट्रीम रीडर एक्सटेंड द रीडर, रीडर वापरलाय, ठीक आहे. प्रायव्हेट फायनल स्ट्रीम रीडर एसडी नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. त्याच्यानंतर काय केलं बघा, सेपरेट द वॉर्निंग दिस एस्केप द पब्लिक इनपुट स्ट्रीम रीडर इनपुट डॉट इनपुट स्ट्रीम इन सुपर इन, एक सुपर नावाचं हे केलंय. सुपरनी काय होतं, आपलं पॅरेंटची मेथड कॉल होती. हे तुम्हाला कळणार नाही, ज्यावेळेस आपण ऍडव्हान्सला शिकेल त्यावेळेस कळेल तुम्हाला हे सगळं.
ह्या एसडी नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये आपला सगळा डेटा जातो. हे पॅरामीटर जे तुम्ही पास करता ना डॉट इन डॉट ह्यानी, तर हे पॅरामीटर जातात. ठीक आहे. तर हा सगळा कोड कशासाठी वापरलाय? कनेक्ट करायसाठी, रीड करायसाठी. या रीडनी काय होतं, जर तुम्ही डेटा देताय तो रीड करतो आपण. आता बुलियन डेटा दिला तर बुलियन रीडने यूज होतो. त्याच्यानंतर क्लोज ज्यावेळेस तुम्ही एंड करता त्यावेळेस क्लोज करायसाठी पण बघा एक मेथड लिहिलेली आहे आधीच. ज्यावेळेस तुम्ही सगळं वापरताय त्यावेळेस सगळं तुम्हाला यूज करायला भेटणार. आता रीड नावाची मेथड आहे बघा इथे, ती वापरणार आहे आपण ह्याच्यातली. दिसते काय? येस सर. पब्लिक एंड रीड ही एक लिहिलेली मेथड आहे आधी, तर आपण फक्त काय वापरतोय तिला यूज करतोय. तर आता काय करायचे, समजा इनपुट द्यायचं आपल्याला, तर ह्याच्या आयएसआर नावाचा जो हे ना ह्याच्यामध्ये त्याचा सगळा डेटा येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मी आता काय करणार आहे, आयएसआर डॉट काय करणार मी त्याचं, कोणती मेथड होती आपली, रीड नावाची मेथड. इनपुट स्टेटमेंट कशासाठी वापरायचं, इनपुट देण्यासाठी वापरलं आपण. आता तुम्हाला सांगतो, इथे बघा, इथे आपण ज्यावेळेस कोड मगाशी केला होता, इथे काय सांगितलं बघा त्यांनी, ज्यावेळेस तुम्ही रीड नावाची मेथड वापरता त्यावेळेस तुम्हाला एक एक्सेप्शन येईल. एक्सेप्शन म्हणजे काय, तुमचा कोड हे करायसाठी. तर एक्सेप्शन काय करावं लागणार, ते आपल्याला थ्रोज करावं लागेल, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं, हे थ्रो एक्सेप्शन एक थ्रो करावं लागेल त्या मेथडला येणार. आपण काय करणार, इथे येणार, इथे आपल्याला कोणत्या मेथड वरती आपल्याला आलाय, इथे आलाय, बरोबर आहे. मग इथे काय करावं लागेल, आपल्याला एक्सेप्शन थ्रो करावं लागेल. आता हेच बघा ऑटोमॅटिकली ऍड करून दिलं असतं त्याने, जर त्याच्यावरती क्लिक केलं असतं. इथे बघा आलंय ऍड थ्रो डिक्लेरेशन, आलं थ्रोज. कळतंय का रे? येस सर. थोडी हिंदी वाटत असेल ना? येस सर. बापरे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण एक सिंपल हे देऊ की काय द्यायचं आपल्याला, आउटपुट काय द्यायचं ते तर द्यायला लागेल ना, की आपल्याला दाखवायचं काय इनपुट द्यायचं त्याला, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. एंटर नंबर, ठीक आहे, काहीतरी द्यायचंय ना आपल्याला. आता हा जो रीड नावाची मेथड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे, नंबर किंवा हे द्यायचं, किंवा नेम करतो मी. ठीक आहे. तर हे नेम द्यायचंय, तर मी समजा तर काय करतोय, नेम स्ट्रिंग मध्ये देतोय, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू. ठीक आहे. आता तुम्हाला एक इथे बघा परत ह्याच्यामध्येच इथं रीड नावा मेथडचं, रीड नावाची जी मेथड आहे त्या रीड नावाच्या मेथडचं एक हे असतं. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, समजा एखाद्याकडे आपण एखादी गोष्ट दिली तर तो सेम फॉर्मॅटमध्ये कधी कधी देत नाही, तो वेगळ्या फॉर्मॅटमध्ये घेतो, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये देतो. तर ह्याचं बघा, ह्याचं फॉर्मॅट काय, आता रीड नावाची मेथड फक्त हे दिसायसाठी मी नॉर्मली काढतो, तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. एक मिनिट. हा, आता हे रीड करा, रीड्स अ सिंगल कॅरेक्टर. आता हे काय करतं, ज्यावेळेस इनपुट घेत आहे, ठीक आहे, तर ते इनपुट कॅरेक्टर मध्ये घेतं, आणि जे आउटपुट देतं ना आपल्याला, ते आउटपुट कशात देतं माहिती का, ते देतं इंटिजर मध्ये. काय झालं, काय झालं, आवाज दिला कोणतरी? नाही सर. ठीक ठीक आहे. आता ज्यावेळेस ह्या रीड नावाची एक मेथड आहे, जे काय सवय असते आपल्याला बघा त्याच टाइप मध्ये, हे घेतं कॅरेक्टर मध्ये. समजा आता तुम्ही इथं नंबर जरी पास केला ना, तर त्या नंबरला ते कॅरेक्टर मध्येच घेणार, आणि त्याला जे म्हणजे कॅरेक्टर मध्ये म्हणजे समजा इथे ए दिला तुम्ही, किंवा कॅरेक्टरच्या ऐवजी काय म्हणतात त्याला, 1 दिला, तर प्रत्येक ह्याला एक आस्की व्हॅल्यू असती, तर त्या 1चं एक कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करणार, ते कॅरेक्टर मध्ये घेणार कोणता बी डेटा. आणि कॅरेक्टर मध्ये दिल्याच्या नंतर जे त्याचं आउटपुट देतो ना, ते आउटपुट कशात देतं माहिती का, ते देतं इंटिजर मध्ये. हे बघा लिहिलं आहे, कॅरेक्टर रीड ऑर -1 इफ द एंड ऑफ द स्ट्रीम हॅज बीन रीच. आणि ह्याची एक सवय काय, की ह्या रीड नावाची मेथड फक्त एक सिंगल कॅरेक्टर घेते.
ठीक आहे. आता तुम्हाला मी रन करून दाखवतो आणि आपण इथं प्रिंट पण करून बघू, म्हणजे कसं तुम्हाला जागच्या जागेवर हे होईल. आता ह्या नेमला आपण इथं स्टोअर केलंय, तर ह्या नेमला आपण इथं प्रिंट पण करू. रन करतो. एंटर द नेम. नेम ठीक आहे, राहुल घेऊ. आता त्याची एक सवय आहे, ते एकच घेणार आहे, फक्त एक कॅरेक्टर घेणार आहे. मग ह्याच्यातलं काय घेईल ती फक्त आर. आर. आता आरचं काय झालं, 82 काय माहिती का आरचं 82 का प्रिंट झालं, तर ह्याची सवय आहे, एक घेतं कॅरेक्टर आणि देतं काय इंटिजर. इंटी. मग आता इंटिजर काय दिलं, ह्या आरचं काय झालं, त्यांनी इंटिजर व्हॅल्यू दिली. म्हणजे काय व्हॅल्यू दिली, आस्की व्हॅल्यू दिली. आता तुम्हाला वाटलं तर आपण चेक करून बघू. आस्की व्हॅल्यू ऑफ कॅपिटल आर किती आली, 82. आपल्याला आली का बरोबर. येस सर. येस सर. ठीक आहे, आली 82. आता काय करावं लागत होतं, प्रत्येक वेळेस जर आता ते आपल्याला चेंज करावं लागत असं, समजा आता इथे ह्याला स्ट्रिंग द्यायचं होतं, मला ह्याला स्ट्रिंग मध्ये घ्यायचं होतं किंवा कॅरेक्टर मध्ये घ्यायचं होतं. ठीक आहे, कॅरेक्टर मध्ये घ्यायचं वेळेस त्याला काय करावं लागतं, कास्टिंग करावं लागेल. आता हे इंटिजर मध्ये द्यायला लागत आहे, नंतर ह्या कॅरेक्टर मध्ये ह्या कास्टिंगनी त्याला कशात कन्वर्ट करणार, ते कॅरेक्टर मध्ये, आणि मग ह्या नेमला प्रिंट होणार. रन करून दाखवतो मी परत. परत राहुल नाव देतो मी. हा झाला आर प्रिंट. का झाला, तर हे आपल्याला टाईप कास्टिंग करावं लागलं, त्याला कशात कन्वर्ट करावं लागलं, इंटिजर मधून आपल्याला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करावं लागलं. हा प्रॉब्लेम एक होता. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम होता की ही जी रीड नावाची मेथड होती, ही रीड नावाची मेथड फक्त एकच कॅरेक्टर घेत होती. मग मला सांगा, जर इनपुट द्यायचं असेल तुम्हाला नेम, तर तुम्हाला ह्या रीड नावाचा यूज झाला असता का, नाही. बरोबर आहे. मग जर रीड नावाच्या मेथडचा जर युजच झाला नसता, तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं, ही मग त्याच्यामुळं हे वापरायचं नंतर बंद केलं, किंवा हे वापरत नव्हते. मग त्याच्यानंतर काय केलं, मग काय आलं प्रांजल, काय आलं मग, बफर रीडर. बफर रीडर. आता बफर रीडर पण एक क्लास आहे ना, कशातला क्लास आहे तो, आता आपण हे ऑब्जेक्ट हे बीआर क्रिएट करतोय, म्हणजे आपण काय करतोय, एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ऑब्जेक्ट क्रिएट करतोय म्हणजे आपण एक मेमरी क्रिएट करतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे ऑब्जेक्ट्स आणि हे कुठं स्टोअर होणार, सगळे आपल्या हिप वरती. आता हे काय सांगते बघा, हे जो पॅकेज घेतला आपण परत, जे की बफर रीडरचं होतं, हे पण कुठे आहे, हे दाखवू परत तुम्हाला, काय दाखवायची गरज नाही आहे. नाही सर. त्याच्यात होतं जावाच्या कोणतं पॅकेज, आयो नावाचं पॅकेज. डायरेक्टली इथून पण जाऊ शकतो आपण, डायरेक्टली आयो नावाचं. इथे एसक्यूएल सिक्युरिटी सगळं आहे. हे ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर येतं. आता त्याच्यानंतर, आता बफर रिटर्नने तुम्ही मल्टिपल इनपुट देऊ शकत होता, ठीक आहे. पण इनपुट दिल्याच्या नंतर ते सिस्टीम क्लासला सपोर्ट नव्हतं करत, डायरेक्टली ते सिस्टीमला कनेक्ट नाही होत. त्याचा ड्रॉबॅक काय आहे बफर रीडरचा, की हे पण यूज करत होते आणि अजून हे पण यूज करत होते. पण त्याचा ड्रॉबॅक काय होता, की ज्यावेळेस तुम्ही हे वापरताय त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागायचं, ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागायचा, कारण हे सिस्टीम डॉट इन सोबत कनेक्ट आहे, हे त्याच्यासोबत कनेक्ट आहे. मग तुम्हाला काय करायला लागायचं, ही ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागायचा, आणि मग हा ऑब्जेक्ट कशात पास करायला लागायचा, ह्याच्यामध्ये. म्हणजे हे कनेक्ट होणार, बफर रीडर कनेक्ट होणार इनपुट स्ट्रीम रीडरला, आणि इनपुट स्ट्रीम रीडर होणार ह्या सिस्टीम डॉट इनला. कळलं, म्हणजे पहिल्यांदा ह्या बफर रीडरनी इनपुट स्ट्रीमला कनेक्ट होणार, इनपुट स्ट्रीमच्या ऑब्जेक्टला. या इनपुट स्ट्रीमच्या ऑब्जेक्टमध्ये सिस्टीम डॉट इनचा कोड आहे, सिस्टीम डॉट इननी ते आपल्याला कीबोर्डला कनेक्ट करून देणार. कळलं, हे लेंदी होतं, पण ह्याच्या थ्रू पण भरपूर दिवस काम चाललं होतं. बीआर डॉट कोणती मेथड वापरायची, मग रीड लाईन नावाची मेथड. आता ह्याची एक कोड होती, की
मीटिंग लेट झाली का? नाही सर. ह्याचा काय प्रॉब्लेम होता तर ही जे इनपुट घ्यायचं ते कशात घेते बघा आता. अ स्ट्रिंग कंटेनिंग कंटेंट्स ऑफ द स्ट्रिंग नॉट इन्क्लूडेड द लाईन टर्मिनेशन कॅरेक्टर्स ऑर नल इफ द एंड्स ऑफ द स्ट्रीम हॅज बीन रीच विदाउट द रीडिंग द कॅरेक्टर. आणि हे पण थ्रोच करायला लावणार काहीतरी बघा. स्ट्रिंग कंटेनिंग कंटेंट्स आणि कोणतं एक्सेप्शन थ्रोच करत होतं? इनपुट आउटपुटचं एक्सेप्शन. आणि हे पण कशात आहे बघा. आयओ नावाच्या पॅकेजमध्ये बफर रीडर नावाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये रीड लाईन नावाची मेथड आहे. हे कोणतं गोष्ट कुठून येते हे लक्षात ठेवा पहिले तुम्ही. आता हे काय करतंय? स्ट्रिंग घेतंय आणि स्ट्रिंगच देते. मग तुम्ही जर नंबर दिला तर आता नंबर कशात देणार? ते स्ट्रिंग मध्ये देणार ना, बरोबर आहे. हो. मग इथं पण प्रॉब्लेम येतोय. मग परत तुम्हाला टाईप कास्टिंग करावं लागणार ना. म्हणजे स्ट्रिंगचं कन्वर्जन कशात करायला लागणार? इंटिजर मध्ये करावं लागणार. आता समजा मी असं केलं इंट ए इज इक्वल टू, ठीक आहे. आता त्यावेळेस ते काय सांगते बघा. आता चेंज टू स्ट्रिंग, अदरवाईज काय कर, ह्याला ब्रॅकेट मध्ये टाका. मग काय केलं आता तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही इनपुट दिलं, तर इनपुट दिल्याच्या नंतर त्याने काय केलं? स्ट्रिंग मध्ये घेतलं, स्ट्रिंग म्हणजे ह्याच्यात घेतलं आणि स्ट्रिंग मध्ये दिलं. इथं लिहिले पण रीड द लाईन ऑफ द टेक्स्ट. रीड करते लाईन ऑफ द टेक्स्ट, कन्सिडर ॲज टर्मिनेशन वन द फीड अँड कॅरिंग द रिटर्निंग द फॉलोइंग इमिडिएटली लाईन फीड. जी लाईन घेईल ती लाईन देणार. ते रिटर्न काय करणार आहे? रिटर्न पण स्ट्रिंग करणार आहे. मग आता रिटर्न स्ट्रिंग करणार आहे म्हणल्यावरती जर तुम्ही इंटिजर दिलं, तर इंटिजर दिल्याच्या नंतर ते जर स्ट्रिंग मध्ये द्यायचं म्हटलं आपल्याला प्रॉब्लेम येणार. मग तुम्हाला कॅरेक्टर फ्लोट साठी मेथड्स आहेत का? नाही. तुम्हाला रीड लाईन मध्येच मेथड द्यायचे. प्रत्येक वेळेस त्याला पार्स इंट करायचं, पार्स फ्लोट करायचं, मग तुम्हाला कन्वर्जन करायचं. म्हणजे स्ट्रिंगचं कन्वर्जन प्रत्येक वेळेस करावं लागायचं ना. येस सर. मग हे स्ट्रिंगचं कन्वर्जन करायला लागायचं. आता तरी पण आपण एक इनपुट देऊन बघू, ठीक आहे. हे कन्फ्युजन होण्यासाठी मी काढून टाकतो. नाही, हे लागेल आय थिंक. एवढं काढतो फक्त. इथं फक्त काय करतो? एंटर. नंबर, ठीक आहे. आणि काय करायचं? परत आपल्याला ऍज इट इज प्रिंट करायचं आहे. प्रिंट करायला पण काय करू? फक्त ए पण, ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, ही रीड नावाची काढतो मी, हे पण काढतो. हे लक्षात एवढंच ठेवा फक्त. कारण आता बफर रीडर वापरतोय आपण. बफर रीडर वापरतोय तर त्याचा फक्त मिनिंग आहे करून घ्या. ठीक आहे. आधी डायरेक्टली दाखवतो तुम्हाला काढून, मग त्याच्यानंतर आपण काय ठीक आहे ते असेल पण 1 मिनिट. इंटिजर डॉट सर पास इंट करत होतो ना आपण. तेच बघितलं मी. डॉट ब्रॅकेट. ठीक आहे. ते BR जास्त यूज नाही करत ना आता टाईप कास्टिंगला, तर त्याच्यामुळे ठीक आहे. आता काय करणार आहे? स्ट्रिंग मध्ये घेणार, स्ट्रिंग मधून कशात पास करणार? ते इंटिजर मध्ये पास करणार. ठीक आहे. इनपुट घेऊ आपण. आता इनपुट दिल्याच्या नंतर एंटर द नंबर. मी 20 देतो. 20 प्रिंट झाला. का 20 प्रिंट झाला? कारण आपण इथं पार्स इंट वापरलाय. ठीक आहे. अदरवाईज जर पार्स इंट नसतं वापरलं तर त्याने काय केलं असतं बघा. एकतर आपल्याला ह्याचं चेंज करावं लागलं असतं स्ट्रिंग. ठीक आहे. आता काय होतं? आपण देणार इंटिजर, ते दाखवणार स्ट्रिंग मध्ये बघा.
आता हेच ऍज इट इज का आलं माहिती का तुम्हाला? कारण स्ट्रिंग ऍज इट इज घेतं डेटा, ऍज इट इज दाखवतं. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनच्या वेळेस जर प्रॉब्लेम येतो त्याला, कारण ते कॅरेक्टर वाईज जाणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळेस इथं इंटिजर दाखवायचं असेल तर काय वापरायला लागणार? समजा इंटिजर टाईपचा डेटा द्यावा लागणार आहे, इंट वापरायचं म्हटलं तर आपल्याला इथं प्रत्येक वेळेस पार्स इंट वापरायला लागणार आहे. कळलं? मग हा प्रॉब्लेम होता. इथे पण बघा, जर आता इथे सिंपल एक्झाम्पल दाखवलं इथे, br डॉट रीड लाईन वापरलं, नेम एंटर केलं, एज एंटर केलं. प्रत्येक वेळेस काय करायला लागायचं? इंटिजर डॉट एज जर बघायचं असेल तर ते एज आपण ह्याच्यामध्ये ते घेणार स्ट्रिंग मध्ये, देणार स्ट्रिंग मध्ये आउटपुट. मग त्यावेळेस इंटिजर मध्ये करायचं असेल तर त्याला कन्वर्ट करायला लागायचं. प्लस पुढे बघा, फ्लोट मध्ये करायचं असेल तर फ्लोट मध्ये पण सेम तसंच पार्स फ्लोट वापरायला लागायचं, फ्लोट डॉट पार्स. म्हणजे प्रत्येक वेळेस चेंज करायला लागायचं की जर इनपुट स्ट्रिंग मध्ये येते तर स्ट्रिंगचं फ्लोट मध्ये करा, स्ट्रिंगचं फ्लोट मध्ये करा. मग त्यावेळेस ते प्रॉब्लेमॅटिक होतं. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस जावा 8च्या नंतर ज्यावेळेस युटिल नावाचं पॅकेज आलं तर त्यावेळेस हे बफर रीडर वगैरे सगळं काढून टाकलं. काढून टाकलं म्हणजे यूज नाही करत, ते आहे अजून. मग त्याच्यानंतर आपला कोणता क्लास आला? स्कॅनर क्लास आला. इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट. आता हे बघा, हे त्या आयो नावाच्या पॅकेज मध्ये नाही. का नाहीये? ज्यावेळेस युटिलिटी पॅकेज आलं ना आपलं, युटिलिटी पॅकेज ज्यावेळेस 8च्या नंतर आलं, सॉरी जावा 1.8च्या नंतर, तर त्यावेळेस ज्यावेळेस युटिल नावाचं पॅकेज आलं त्यावेळेस युटिलिटी त्यावेळेस जे स्कॅनर क्लास आला तो युटिलिटी पॅकेज मध्ये टाकला, कारण ते त्यावेळेस आलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्कॅनर क्लास आपण युटिलिटी पॅकेज म्हणून वापरतो, आयो इनपुट आउटपुट पॅकेज मध्ये नाही वापरत आहे. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, ह्या एससी मध्ये काय केलं, ह्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या मेथड होत्या. जर इंटिजर घ्यायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट इंट वापरू शकता. बघा, एससी डॉट नेक्स्ट. आता इथे बघा, ह्यांनी सगळ्या टाईपचे केले. नुसतं नेक्स्ट वापरलं तर स्ट्रिंग साठी, त्याच्यानंतर पॅटर्न साठी नेक्स्ट स्ट्रिंग, त्याच्यानंतर स्ट्रिंग साठीच परत नेक्स्ट स्ट्रिंग पण आहे. नेक्स्ट बिग डेसिमल असेल तर बिग डेसिमल नावाचं नेक्स्ट बिग डेसिमल नावाची मेथड आहे. जर तुम्हाला बिग इंटिजर द्यायचे तर नेक्स्ट बिग इंटिजर नावाची मेथड आहे. जर बुलियन व्हॅल्यू द्यायची असेल ट्रू और फॉल्स तर तुम्हाला नेक्स्ट बुलियन नावाची मेथड वापरून तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट बाईट मध्ये जर एखादी गोष्ट द्यायची असेल तर बाईट मध्ये नेक्स्ट बाईट, इव्हन डबल, फ्लोट. त्याच्यानंतर इंटिजर असेल तर नेक्स्ट इंट नावाची मेथड आहे, नेक्स्ट इंट. दिसतंय? ज्यावेळेस इंटिजर द्यायची व्हॅल्यू तर तुम्हाला ज्या टाईपचा डेटा द्यायचा त्या टाईपची मेथड त्यांनी नंतर आणून दिल्या, ज्याने किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बघा. नाही तर आधी काय करायची, मेथड घ्यायची, मेथड सॉल्व्ह करायची. इंटिजर घेतला तर इंटिजरच देणार आहे, तसं आधी नव्हतं. ते आधी काय करायचं, इंटिजर घेतलं तर स्ट्रिंग द्यायचं, स्ट्रिंग घेतलं तर इंटिजर द्यायचं. ठीक आहे, कळलं आता? त्याच्यानंतर स्कॅनर क्ला आलं, माहित का गेले? आहे सर. ठीक आहे, कळलं का? मग आता कसं चालत होतं. मग स्कॅनर का आला, मग स्कॅनरच्या सगळ्या मेथड्स आल्या, मग सिम्पल झालं का नाही? येस सर. त्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारेल कोणी की आपण स्कॅन म्हणजे इनपुट किती वेळने घेतो, तर ह्या फॉर्मॅट मध्ये सांगायचं. जसं मी सांगितलं, फर्स्ट काय आलं, सेकंड काय आलं, त्याचा प्रॉब्लेम काय होता, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं झाला, त्याच्यानंतर कसं आलं, ह्या व्याने सांगितलं. नंतर इंटरव्ह्यूला पहिले 3-4 मिनिटात एवढं डीप सांगायचं की त्यांनी पुढे जास्त विचारलंच नाही पाहिजे, त्याला कळलं पाहिजे तुम्हाला किती नॉलेज आहे. ठीक आहे, जर तुम्हाला इव्हन एखाद्या इंटरव्ह्यूने आता सिंपल विचारलं असं तुम्हाला कधी पण की तुम्ही इनपुट कशाने घेता, तुम्ही काय स्कॅनर क्लासनेच वापरता. आता तुम्ही सांगणार सर स्कॅनर क्लासने आम्ही इनपुट घेतो. मग ते त्याच्यानंतर मग तुम्ही फक्त स्कॅनर वापरला, विषय संपला. त्याला कळलं की हे बरोबर ती फक्त शिकलेलं आहे. कळलं? हो. बरोबर ना तेजस? हो तेजस, सर. तुमचा ज्या क्लास हो. जिथे क्लास चालत होता त्या क्लासमध्ये बफर रीडर वगैरे शिकवलं होतं का? नाही तिथं नाही शिकवलं. हा, मग त्याच्यामुळे काय होतं, जे इंटरव्ह्यू निघतात ना ते इंटरव्ह्यू क्रॅक होतात पोरांचे, कारण त्यांना डीप त्यांचा एंड माहित नसतो. ठीक आहे, बोर झालेलं असणार आहे कारण 2 तास कंटिन्युअसली बसलाय तुम्ही, हा ना प्रियंका? नाही सर. ठीक आहे, लेफ्ट झालं तर चालेल, मी रेकॉर्डिंग अपलोड करतो. ओके, बाय बाय. ओके सर. हो सर, बाय.
नाही